रोटरी क्लब सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 54व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी क्लबचे प्रेसिडेंट पूज्य गुंडेटी, सेक्रेटरी रोटरी सिनातीर्थम आणि इतर मान्यवर विनंती करतो त्यांना कृपया अध्यक्षांनी आणि या व्याख्यानमालेचे मार्गदर्शक स्फूर्ती असलेले माजी खासदार धर्मण्णा साधूजी इतर मान्यवर विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि स्थान ग्रहण करावं। मी अध्यक्षांना विनंती करतो पुरुषोत्तमांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अजित कदम सर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सर यांचे जोरदार कार्याने आपण स्वागत करूया। पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत। मीटिंग कॉल टू ऑर्डर बाय नॅशनल अँथम। सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमास ज्यांचे प्रमुख उपस्थित लाभलेले आहे अशा सौ रेणुका अविनाश महागावकर यांचा सन्मान या व्याख्यानमालेचे सरचिटणीस श्री प्रकाश फुले यांनी करावा अशी विनंती करतो। सौ रेणुका महागावकर, धन्यवाद। आणि आमच्या या व्याख्यानमालेचे नेहमीच या व्याख्यानमालेत सहकार्य करणारे सल्लागार म्हणून असलेले श्री अरविंद जोशी सरांचा सन्मान करावा असं मी रोटरी क्लब सोलापूर MIDC अध्यक्ष रोटरीयन पी.के. गुंडेटी यांना विनंती करतो। अरविंद जोशी सर, धन्यवाद सर। रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सहाय्यक प्रांतपाल म्हणून ज्या काम पाहतात त्या डॉक्टर रोटरीयन गौरी गाते मॅडमचा सन्मान करावा असं मी रोटरी क्लब सोलापूर MIDC सचिव श्री रोटरीयन बुचा श्रीनिवास इरसम यांना विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद। पुढील सर्वांना नमस्कार। चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरण म्हणजेच गणेशोत्सव। आपल्या सर्वांच्या भाग्योदयाचा क्षण म्हणजेच गणेशोत्सव। साधकाला आपली तृष्णा शमवण्यासाठी ओढ असते ती वर्षा ऋतूची। शिंपल्यातील थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची। अगदी तसेच गणेशोत्सवामध्ये सोलापूरकडनं ओढ असते ती आमच्या या उद्योग बँक रोटरी व्याख्यानमालेची। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत। सोलापुरामध्ये सांस्कृतिक आणि बौद्धिक चळवळ उभी करण्याचं जे श्रेय आहे ते उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाला जाते। तसेच उद्योग बँक सेवकांनी ही व्याख्यानमाला 50 वर्षे अखंडपणे चालवली आणि गेल्या 4 वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC च्या माध्यमातून संयुक्त माध्यमातून ही व्याख्यानमाला चालू आहे। यंदाचं हे व्याख्यानमालेचं 54 वर्ष असून महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नामांकित व्याख्यानमालामध्ये आपल्या सोलापुरातील उद्योग बँक गणेशोत्सव व्याख्यानमालेचा समावेश आहे याचा आम्हाला रास अभिमान आहे। आपण सांगायला आम्हाला अभिमान वाटतोय। पुण्यातील वसंत व्याख्यानमाला जी शतकोत्सव वसंत व्याख्यानमाला आहे त्यानंतर आपल्या उद्योग बँक सेवा सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेचा नंबर लागतो आपण संबंध महाराष्ट्रामध्ये। ही सोलापूरसाठी गौरवाची अशी बाब आहे। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोलापुरातील अमराठी तेलुगू भाषिकांनी मराठी भाषेची व्याख्यानमाला इतकी वर्ष यशस्वीपणे चालवून मराठी भाषेची सेवा करण्याची एक दुर्मिळ अशी एक संधी आहे, दुर्मिळ अशी एक घटना आहे। महाराष्ट्रातील जवळपास सर्व सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, नाटककार, इतिहासकार, कवी, वकील, राजकीय नेते, अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, शिक्षण तज्ञ आदींनी या व्याख्यानमालेमध्ये आपली हजेरी लावलेली आहे। मित्रांनो, ही व्याख्यानमाला यशस्वीपणे चालू राहण्यासाठी या 54 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अक्षरशः हजारो हात राबलेले आहेत। उद्योग बँकेचे निरंतर सहकार्य
आदरणीय गंगाधरपंत कुचन साहेब, आदरणीय धर्मानंद साधू काका, श्री सत्यनारायण बोलीजी, ॲडव्होकेट GS आडम, दाजीसाहेब पणशीकर यांचा समाज सतत योग्य आणि अतिशय सखोल असं मार्गदर्शन लाभतो. त्यासोबतच जयप्रकाश पल्ली, विद्यमान प्रेसिडेंट श्री यलादा दत्तापुरे, श्री बालाजी गुमनपल्ली, श्री हरी कोमटी, श्री प्रकाश पुल्ली अशा असंख्य सेवकांचे अथक परिश्रम, जिद्द यामुळेच ही व्याख्यामाला अखंडपणे चालू आहे. रोटीचे माजी प्रांतपाल श्री व्यंकटेश चन्ना सर यांचं सुद्धा या कार्यक्रमात आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासारखे सुजाण रसिक श्रोते हे या व्याख्यामालेची खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि या व्याख्यामालेस आवर्जून उपस्थित लावतात, भरभरून प्रतिसाद देतात. आपल्या उपस्थितीनेच आम्हाला ही व्याख्यामाला आयोजित करण्यासाठी आम्हाला नेहमीच ऊर्जा मिळते. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि माजी खासदार धर्मानाजी साधू यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावं. जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. नमस्कार. मंचावर उपस्थित आजचे माननीय वक्ते आदिप कदमजी, रघुनाथ जोशीजी, दोन्ही मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित मान्यवर रसिक प्रेक्षक, मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो. ईदी जवळजवळ याच्यात उपस्थित असल्यापैकी 53-54 वर्षामध्ये बरेच लोक कायम मिळणारे काही चेहरे दिसत आहेत मला. 1966 साली उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ही व्याख्यानमाला मी सुरुवात केली आणि आज तागात अव्याजपणे अलीकडच्या काळामध्ये रोटरी क्लबच्या साहाय्याने ही व्याख्यानमाला परत नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी रोटरी क्लबच्या सर्व मान्यवरांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. एक चांगला उपक्रम आपण थांबू दिलं नाही, त्याला अव्याजपणे चालू ठेवलात, त्याबद्दल आपण अत्यंत मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आपलं देखील रसिकांचं बहुमोल असं सहकार्य आम्हाला लाभलंय. कोणाकडे कुठल्याही एका पैशाची अपेक्षा न करता उद्योग बँक सेवकांनी 1966 साली स्वतःच्या वर्गणीमधून ही व्याख्यानमाला चालू ठेवली. बरेच संकट आली, बऱ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, परंतु त्याच्यात कुठं खंड पडू दिली नाही. सोलापूरमध्ये एक सांस्कृतिक रुजवणी व्याख्यानमाले, इंडस्ट्रियल बँकेच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सोलापूरकरातल्या बऱ्याच संस्थांनी प्रेरणा घेतली आणि आज आपण पाहतो जनता बँक आहे, सिद्धेश्वर बँक आहे, इतर वेगवेगळ्या संस्था व्याख्यानमाला सोलापुरात चालवून सोलापूरकरांची बौद्धिक भूक भागवायचा प्रयत्न करतायत. नवीन विचार आपल्याला ऐकवायचा प्रयत्न ते करतायत. त्या दृष्टीने बौद्धिक प्रगल्भता सोलापूरच्या नागरिक जीवनामध्ये आलेली आहे. त्याबद्दल मनापासून समाधान वाटतो. फार काही मी आपलं बोलू इच्छित नाही, कारण माझ्या तिच्या वक्त्यांनी सविस्तर व्याख्यानाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आपलं प्रेम असंच मिळत राहावं आणि अशा उपक्रमाला आपलं प्रोत्साहन सातत्याने लाभावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आजच्या मान्यवर वक्त्यांचं अतिशय चांगले वक्ते यावेळी लाभलेले आहेत. आदिजी कदम जवळ गेली 23 वर्ष काश्मीरमध्ये राहत आहेत. तिथं 5-6 वसतिगृह चालवत आहेत आणि कित्येकांचं जीवन घडवायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आज 370 कलम रद्द झाल्यानंतर तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांची काय भावना आहे, पुढं काय एकंदर परिस्थिती निर्माण होणार आहे, या संदर्भात सविस्तर ते आपल्याला माहिती देतील. मूळचे ते नगर जिल्ह्यातले, पुण्यात काही काळ स्थायिक झाले, पण आज संपूर्ण काळ आज ते काश्मीरमध्ये घालवत आहेत. तिच्या लोकजीवनाशी अतिशय अडचणीमध्ये एकरूप होत आहे. मला वाटतं जवळजवळ 27 वेळा त्यांना अतिरेक्यांनी त्यांना पळवून नेलं, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यातून सही सलामत सुटून आपलं जे व्रत त्यांनी घेतलेलं आहे ते त्यांनी सोडलेलं नाही आहे. अशा प्रकारे देवादी व्यक्तीच्याकडनं वस्तुस्थिती समजून घ्यायची संधी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना देखील मनापासून त्यांचे आभार मानतो. आपण सोलापूरकरांची विनंती मान्य केला आणि आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. असंच आपलं सहकार्याचं हात आमच्याबरोबर पाठीमागे राहू द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद काका. आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला यापुढे जाईल अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतोय. रोटरीच्या सहाय्यक प्रांतपाल असलेल्या
प्रोटेन डॉक्टर गौरी काते यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा 2 शब्द माध्यमाप्रमाणे सांगावे. डॉक्टर गौरी काते मॅडम. सध्या गणेशोत्सव चालू आहे. सर्वप्रथम गणेशाच्या चरणी आपण सर्व नतमस्तक होऊ. सर्व उपस्थित मान्यवर, आजचे प्रमुख वक्ते, पत्रकार बंधूंनो, उद्योग बँक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या बौद्धिक व्याख्यानमालेस रोटरी क्लब आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. रोटरी अनेक सामाजिक उपक्रम राबवतच असते आणि त्याच अनुषंगाने अनेक वर्ष उद्योग बँक आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आहे. समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अधिकारी मंडळी तसंच त्यांचे विचार आणि त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कार्य आणि अनुभव सोलापुरातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि उत्तरोत्तर असेच वक्ते सोलापूरकरांसाठी लाभोत मी त्यांना विनंती करते. तसंच पुढच्या 11 तारखेपर्यंत आपल्याला विविध वक्त्यांची ही पर्वणी आपल्यासाठी लाभणार आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC तसेच उद्योग बँक यांच्या या स्तुत्य उपक्रमास रोटरीतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण समर्पक आणि थोडक्यामध्ये आपलं म्हणणं मांडला. पुन्हा एकदा मनापासून आभार. मित्र हो, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या सौ रेणुका अविनाश मागावकर, त्यांचा थोडक्यात परिचय मी देतो. त्यानंतर ते आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांचं शिक्षण आहे MA BEd इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांचं शिक्षण झालंय. वाचन आणि लेखनाची त्यांना अतिशय आवड. डिमांड होम सारख्या अशा सामाजिक संघटनांमध्ये जाऊन तिथल्या मुलांना शिकवणं, त्यांच्याशी हितगुज करणं, गप्पा मारणं हे त्यांना मनापासून आवडतं. आणि त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. एक आहे सुजाण पालकत्व आणि दुसरं आहे तुमच्यासाठीच हा काव्यसंग्रह. पुस्तकाचं नावच आहे तुमच्यासाठीच हा काव्यसंग्रह आणि त्यांची 2 पुस्तकं आगामी येत्या काळामध्ये प्रकाशित होणार आहेत. तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मनोगत करावे. सौ मागावकर मॅडम, टाळ्यांनी आपण तुम्ही स्वागत करूया. त्याचप्रमाणे सभागृहात बसलेले सन्माननीय मान्यवर आणि रसिक श्रोत्यांना नमस्कार करते आणि गणपती बाप्पाला नमस्कार करते. आज उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक व्याख्यानमाला आज आयोजित केलेली आहे. म्हणजे या व्याख्यानमालेचं हे पहिलं पुष्प आहे आणि यानंतर म्हणजे 10 दिवस ही एक छान मेजवानी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. तर बौद्धिक व्याख्यानमाला म्हणजे काय, तर बौद्धिक खुराक आपल्याला मिळतो. म्हणजे टिळकांनी गणेशोत्सव यासाठी चालू केला की या निमित्ताने समाजातील सगळे लोक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल आणि एक गणपती उत्सव म्हणजे एक उत्सव या प्रकारे साजरा केला की ज्यामुळे देवाणघेवाण झाली तर त्यामुळे त्याच्यातनं अनेक लोकांचे प्रश्न समोर येतील, एकमेकांना समजून घेण्यात येईल. आज व्याख्यानमालासाठी जे 10 दिवस जे वेगवेगळे पाहुणे बोलवलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि आजचे सुद्धा पाहुणे जे आहे मी मगाशी ते सांगताना ऐकत होते तर त्यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती इथे येऊन आपण जेव्हा त्यांची मुलाखत घेतली जाते तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र इतकं मोठं असतं की त्या व्यक्तीने त्या कार्यासाठी वाहून घेतलेलं असतं. मग ते कार्य काय आहे, त्यांच्या विचार प्रवाहात आपण कसं सामावून गेलं पाहिजे आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे ते कार्य आपण समजून घेण्यासाठी आपल्याला माहीत व्हावं या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली असते. तर मला वाटतं अशा अनेक व्याख्यानमाला म्हणजे हे 54वं वर्ष आहे. म्हणजे 54 वर्ष या व्याख्यानमालेची ज्योत पेटलेली आहे आणि ती अखंड अशीच पेटत राहो. नवीन नवीन विषय सगळ्या लोकांसमोर येत राहोत, विचारांची देवाणघेवाण येत राहोत, आपल्याला बौद्धिक खुराक मिळत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. अधिक कदम यांचा अल्पसा परिचय देण्यासाठी म्हणून आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण जोशी सर यांची सुद्धा ओळख करून देण्यासाठी म्हणून मी आमच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोटन गोवर्धन चव्हाणांना मी विनंती करतो. रोटन गोवर्धन चव्हाण, सौ पाण्याचा परिचय.
धन्यवाद सर. उद्योग बँक व्याख्यानमाला व रोटरी क्लब सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने या 54व्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचे वक्ते अधिक कदम यांचा परिचय करून देण्यास मी आपल्यासमोर इथे उभा आहे. काश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग असे या स्थळाला म्हटले जाते. ते हेच ते ठिकाण. पण वर्षानुवर्षे दहशतवादाच्या छायेखाली वावरत असलेली इथली जनता जणू नरक यातनाच भोगणारी, पण त्यांना करुणा आणि प्रेमाच्या ओलावा देण्यासाठी विशेषतः तेथील संघर्षात होरपळून निघणाऱ्या मुलींच्या पुनर्वसनाचे कार्य करायचे असा ध्यास घेतला अहमदनगर येथील एका तरुणाने. त्यांचे नाव आहे श्री अधिक कदम. मग काय, 2002 साली सुरू झाले बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन. 22 वर्षापासून सुरू असलेल्या या केंद्रात 230 मुली राहत असून 110 पेक्षा अधिक मुलींचे त्या समुदायात पुनर्वसन झाले असून 40 मुली या उच्च शिक्षण घेत आहेत. दुभंगलेल्या मानवी हृदयांना करुण्याने जोडण्याचे महान कार्य करणाऱ्या श्री अधिक कदम यांना काश्मीरमध्ये निराशा, हिंसा, संघर्ष, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता संपवून आपल्या भविष्याचा दृष्टिकोन, आपले बालपण हरपून बसलेल्या मुलींच्या जीवनात नवा उन्मेष जागा करायचा आहे. रसिक श्रोते हो, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही एक गैर सरकारी आणि कोणत्याही आर्थिक प्राप्तीसाठी कार्य न करणारी नोंदणीकृत संस्था आहे. रेस्क्यू, रिबिल्ड, रिव्ह्यू अर्थात सुटका, पुनर्निर्माण आणि पुनरुज्जीवन करणे या मूलभूत तत्वांवर आधारित BWFच्या बसेराए तबस्सुम म्हणजे अबोर्ड ऑफ स्माइल, स्मित हास्याचे स्वर्ग या प्रकल्पांतर्गत काश्मीर मधील कुपवाडा, बुधगाव आणि अनंतनाग या जिल्ह्यामध्ये ते केंद्र चालवत आहेत. एक केंद्र जम्मूत देखील चालवले जाते, जे काश्मीर खोऱ्यातील संघर्षामुळे विस्थापित झालेल्या काश्मीर जनतेच्या लहान मुलांसाठी आहे. यासोबतच BWFच्या तातडीच्या वैद्यकीय अँब्युलन्स सेवेत सुद्धा कार्यरत आहेत. फाउंडेशनच्या खोऱ्यात 9 अँब्युलन्स कार्यरत असून काश्मीरी जनतेसोबत लष्कराला देखील त्याचा उपयोग होत आहे. हे येथे आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट आहे. रसिक श्रोते हो, काश्मीरी जनतेसाठी बाहेरचा म्हणजे आउटसाइडर म्हणून हिणवले गेलेल्या अधिक कदम हे जवळपास 18 वेळा प्राणघातक हल्ल्यापासून बचावलेले आहेत. साक्षात परमेश्वरच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्याकडून अशी मानवतेची सेवा करून घेत असावे. कदम सरांचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक मुलीत एक माता वास करते. त्यामुळेच बसेराए तबस्सुम मध्ये वाढलेली प्रत्येक काश्मीरी कन्या ही खोऱ्यात शांतता, सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल आणि दुभंगलेली मने जोडण्याचे कार्य करेल असा त्यांचा विश्वास आहे. अधिक कदम यांच्या महान कार्याची दखल अनेक संस्थांनी घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलेले आहे. त्यापैकी हार्मनी फाउंडेशनचा मदर टेरेसा अवॉर्ड, इंद्रधनु फाउंडेशनचा पुरस्कार, द स्पिरिट ऑफ मास्टेक अवॉर्ड, टाइम्स ग्रुप युथ आयकॉन म्हणून 2011 आणि 12 मध्ये गौरवण्यात आलेला आहे. तसेच ICA अवॉर्ड, NBC अवॉर्ड, लोकसत्ता सन्मान इत्यादींचा समावेश आहे. ते असे म्हणतात की healing wounds can help to survive wars, but healing scars of wars through love and compassion only can prevent another war. हे असे आजचे आपले वक्ते आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची मला संधी मिळाली. त्यांचा एक छोटासा क्लिप आहे, मी विनंती करतो की क्लिप प्ले करावी. हमें सबको पता है कि इंडियन आर्मी समोर से लाइव लेकर का यहाँ पर काम क्या है. तो इंडियन आर्मी यहाँ पर सोशल अपलिफ्टमेंट भी चाहती है और वहाँ पर हमें बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन, जिसमें अधिक कदम जो चेयरपर्सन है, उनका बहुत हमें सहयोग मिला. अभी
वेरी रिसेंटली यहाँ पर वो 12 स्पेशलिस्ट डॉक्टर्स की टीम लेके आए जो बिल्कुल दूर दराज के इलाकों में जाके उन्होंने फ्री ट्रीटमेंट किया, उनको मेडिसिन दिए और सिविलियंस यहाँ के जो लोकल्स हैं जिनके पास ये मेडिकल ट्रीटमेंट नहीं मिलता है वो आज के दिन बहुत खुश है। बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ने यहाँ पर कुछ एम्बुलेंसेज दी हुई है जिसका भी यहाँ के लोकल्स को बहुत फायदा हो रहा है। यहाँ पर हालांकि ऑर्फनेजेस जरूर थे लेकिन यहाँ तक का जो गर्ल चाइल्ड था वो निग्लेक्टेड था और वहाँ पर आई थिंक फॉर द फर्स्ट टाइम ऑर्फनेजेस वर स्टार्टेड बाय बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन फॉर द गर्ल चाइल्ड। मैं 10 साल से यहाँ पे रह रही हूँ। घर पर अच्छी फैसिलिटीज नहीं थी, यहाँ पर आई तो यहाँ पे अच्छा है। मेरी एम है IAS। उस टाइम हमारे घर में 2 डेथ हो गई थी शाम के टाइम, मेरे पापा और मेरी आंटी। तो मैंने फर्स्ट से लेकर 10th तक मैंने यहीं पढ़ा है। जितना हमें प्यार अधिक बहन ने दिया है उतना हमें प्यार किसी ने भी अभी तक नहीं दिया, इसलिए हमें फील नहीं होता है कि हमारे पेरेंट्स हमारे साथ नहीं है। बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ने काफी गर्ल्स को यहाँ से बाहर एजुकेशन के लिए भेजा हुआ है एंड दे आर एस्पायरिंग नाउ टू कम बैक टू रेंडर देयर सर्विसेज एट दिस प्लेस। मुझे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ने ये मौका दिया बाहर जाने का अपने हायर एजुकेशन हासिल करने के लिए। उनको जो फैसिलिटीज वो उपलब्ध करवा रहे हैं उसका कोई अभी तक तोड़ नहीं है। कदम के आने से पहले इन बच्चों को कोई पूछता नहीं था और उन्होंने तकरीबन 113 लड़कियों की शादी भी कराई। देख ने जो काम किया है इस माहौल में मेरे ख्याल में 100 आदमी भी नहीं कर सकते। ये काम मुश्किल है, ये आग पर चलने की मुताबिक है। पर्सनली और मेरे ऑर्गेनाइजेशन को भी इसके बारे में बहुत खुशी है कि अधिक कदम इतने दूर से यहाँ पर आ रहे हैं और यहाँ पर काम कर रहे हैं। उन्होंने अपनी पूरी लाइफ जो है इस स्टेट के लोगों के लिए, अपने नेशन के लिए, अपने राष्ट्र के लिए यहाँ पे लगाई है। जो भी मैं लाइफ में बनूंगी इंजीनियर, मैं उसका क्रेडिट सारा अधिक भैया को देना चाहती हूँ। मैं भी भैया की जैसे सोशल वर्क करूंगी। मेरे पास वर्ड के लिए मैं उनके लिए कुछ बोल रहा हूँ, इसलिए हम थैंकफुल है हर हमेशा अधिक भैया के। आई एम टू थैंकफुल फॉर अधिक भैया। I wish Borderless World Foundation all the success in all its endeavors that they are undertaking, and Indian Army is all with them. त्या जोरात काय वाजून त्यांचं आपण स्वागत करतो. 1980 सालापासून लातूर येथे तरुण भारतचा बातमीदार म्हणून पत्रकारितेस सुरुवात केली. 1980 ते 2001 पुणे, औरंगाबाद आणि सोलापूर या तरुण भारतच्या 3 आवृत्त्यांमध्ये विविध पदांवर काम केले. 2001 साली सोलापूर तरुण भारतचा मुख्य संपादक म्हणून ते निवृत्त झाले. 2001 पासून मुक्तहस्त पत्रकार म्हणून कार्यरत अनेक दैनिकांसाठी विपुल लेखन केले. 2003 साली सोलापूर स्मार्ट सिटी चॅनलमध्ये संपादक म्हणून काम पाहिले. 1989 पासून 25 वर्षे मराठवाडा विद्यापीठ, भारती विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि गृह विज्ञान महाविद्यालय इत्यादी ठिकाणी पत्रकारितेचा अभ्यासक्रमात अध्यापन केले. त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी काही मी आपणासमोर सादर करतो. गुणीजनांची मांदियाळी, अक्कलकोट तीर्थक्षेत्र दर्शन, व्यक्तिमत्व विकास, दुष्काळाशी 2 हात, वार्ताहराचा वाटाड्या, भृतहरीची अमृतवाणी, बिनभांडवली उद्योग, सेंद्रिय शेती, गुणीजनांची मांदियाळी या पुस्तकात श्रीपूर येथील अक्षरगंध येथे 2006 येथे त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहे. 1989 साली महाराष्ट्र शासनाचा राज्य पातळीवरचा विकास वार्ता पहिला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 1990 विभागीय पातळीवरचा पहिला पुरस्कार, 1990 सोलापूर रोटरी क्लब लीलावती शाह पुरस्कार, 2011 साली सोलापूरच्या शरद प्रतिष्ठानचा गुणवत्तावान पत्रकारिता पुरस्कार, 2006 सालचा महाराष्ट्र दर्पण पुरस्कार, तसेच 1983 ते 1985 आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात नैमित्तिक तत्वावर उपसंपादक आणि वृत्त निवेदक म्हणून सेवा दिली.
1986 पासून सोलापूर आकाशवाणी केंद्रावर वृत्त निवेदक विविध विषयांवरील चर्चाचे संचालन केले. 2005 पासून सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्यवाह पद भूषवले. सोलापुरात पत्रकारांसाठी झालेल्या अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. दैनिक सकाळच्या पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेले आहे. 1996 पासून महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था, लोकमंगल ट्रेनिंग अकॅडमी व मिडकॉन या संस्थेच्या कार्यशाळात व प्रशिक्षण कार्यक्रमात भाषणे व समुपदेशनाचे काम पाहिले आहे. अचिव्हर्स या संस्थेच्या माध्यमातून मनुष्यबळ विकासाचे अनेक कार्यक्रम व वक्ता प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन केलेले आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळावे आणि विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात व सहभाग अनेक विषयांवर व्याख्याने प्रवचने दिलेले आहे. असे आजचे आपले मुलाखतकार अरविंद जोशी सरांना मी आपल्यासमोर सादर करतो. धन्यवाद. आणि मी आता अरविंद सरांना विनंती करतो, कृपया त्यांनी आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करावी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी माजी सरांचं स्वागत करूया. उद्योग बँक व्याख्यानमालेच्या 54व्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करताना प्राध्यापक वंगा यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, ते कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल. उद्योग बँक व्याख्यानमालेचा महाराष्ट्रात 2रा क्रमांक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 1985 साली मी तरुण भारतमध्ये नोकरी करायला इथे आलो. व्याख्यानमाला हा माझा आवडीचा विषय असल्यामुळे या व्याख्यानमालेची जी घोषणा होणार होती त्याच्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित होतो. त्यावेळी आज सांगितलं गेलं होतं की ही महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाची व्याख्यानमाला आहे. आणि मग पहिला असा प्रश्न निर्माण झाला की पहिला नंबर कोणाचा, तर सगळेच लोक सांगतात की पुण्याची वसंत व्याख्यानमालेचा पहिला नंबर. मी म्हणत ते नंबर कुणी काढले आणि तुमचा जर त्यांच्यानंतर नंबर असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुमचा महाराष्ट्रात पहिला नंबर आहे. कारण पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेची ख्याती ऐकून मी पुण्यात नोकरी करत होतो तरुण भारतला. त्यावेळेस मी ऑफिसमध्ये सांगितलं तरुण भारतच्या की याचं व्याख्यानमालेचं रिपोर्टिंग मी करणार आहे. माझी ड्युटी नाही ती, पण मी करणार. का, मला ती व्याख्यानमाला ऐकायची. ती महाराष्ट्रात गाजलेली फार ख्यातनाम व्याख्यानमाला आहे. बातम्या वाचून तिचा पहिला नंबर असेल असं आपल्याला वाटतं. मी अतिशय उत्सुकतेने वसंत व्याख्यानमालेचं पहिलं भाषण ऐकायला गेलो तर त्या व्याख्यानमालेला 5 श्रोते हजर होते. नंतर महिनाभर ती व्याख्यानमाला ऐकली. कधी सुद्धा ती 5ची संख्या 25वर गेली नाही. शिवाजीराव भोसलेच्या व्याख्यानाला 500 लोक होते आणि प्रमोद महाजनचं भाषण झालं त्यावेळेस मी ऐकलं 200-300 लोक होते. आज सुद्धा पुण्यात मुंबईमध्ये व्याख्यानमालेला कोणी येत नाही. तुमच्याकडे पुण्याची मुंबईची व्याख्यानमाले आपण आवर्जून बोलवतो कारण सगळी विद्वत्ता पुण्यात आहे असं आपल्याला वाटत असतं. ते व्यक्ती या ठिकाणी येतात आणि एवढे लोक बघतात आणि म्हणतात की हे नक्की माझ्या भाषणावर आलेत ना. का हो, पुण्यात माझ्या भाषणात 10 लोक येत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. त्या उग्या असे नंबर वगैरे काढू नका. आपला पहिलाच नंबर हे अगदी मनात. मला आज आपल्याला आता अधिकराव कदम यांना बोलणं करायचं आहे. त्यांचे खूप चित्तथरारक अनुभव आहे. जगावेगळं काम त्यांनी केलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते काश्मीरमध्ये काम करतायत आणि काश्मीरबद्दल एका उर्दू कवीने म्हणलंय, फिरदोस बरूये जमीनस हमीनस हमीनस हमीनस. म्हणजे या पृथ्वीवरला स्वर्ग कुठे आहे, इथेच आहे, काश्मीरमध्येच आहे. त्या काश्मीरच्या जे नंदनवन ज्याला आपण म्हणतो त्याची आजची स्थिती काय झालेली आहे ती थोडीशी खेदजनक अशी परिस्थिती आहे. पण तिचं पुन्हा नंदनवनात रूपांतर करण्यासाठी अधिक कदम यांच्यासारखे लोक काम करतायत. ते अधिकराव, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तुमचं अधिक हे नाव कोणी ठेवलंय? कारण काय की आमच्या सोलापूर साईडला अधिक हे नाव कुणाचं नाही. मी अधिकराव शिरोडकर एक ऐकलेले तर अधिकराव कदम एक ऐकलेलं. पण अधिक या शब्दाचा अर्थ आहे प्लस, बेरीज. आणि बेरीजचा अर्थ आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक. आणि कदमचा अर्थ आहे पाऊल. यांच्या नावाचा अर्थ आहे सकारात्मक पाऊल. आणि त्यांनी एक असं दिग्विजयी सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे की त्यांचा पराक्रम ऐकून भारतात सगळे लोक
अक्षरशः दिग्मूढ होतात. लक्षात घ्या, आपण जिथे टुरिस्ट म्हणून जायला घाबरतो, पर्यटक म्हणून जायला घाबरतो, त्या काश्मीरमध्ये आपण जातो. कुठे? वैष्णोदेवीला जातो. आपण काश्मीरला बडगामला जात नाही, आपण पुलवामाला जात नाही, आपण श्रीनगरला जायला घाबरतो. त्या ठिकाणी 21 वर्ष मुस्लिम मुलींची हॉस्टेल ते चालवत आहेत आणि 250 मुलींची ते भैया आहेत. हे सगळं पॉझिटिव्ह काम करण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून कशी मिळाली हे थोडं आम्हाला ऐकायचंय. आज खरं म्हणजे 317वा कलम यावर थोडंसं आपल्याला खूप जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. पण तरी सुद्धा तुमचा हा जो पराक्रम आहे तो ऐकल्याशिवाय आम्हाला तुमचा काश्मीरचं आकलन करणार नाही. म्हणून मी पहिलाच प्रश्न विचारतो की आपली ही जी यात्रा सुरू झालेली आहे काश्मीरमध्ये जाऊन मुलींचं हॉटेल काढण्याची, नेमकी सुरू कुठून झाली, कशी झाली? सर, आता एकदम 3 प्रश्न तुम्ही मला फायर केले. पहिला म्हणजे माझं नाव अधिक कसं पडलं. तर अधिक महिन्याला कोणी नाव ठेवलं अधिक माहिती नाही. मला वाटतं त्यांनीच माझं नाव ठेवलं, कारण माझा जन्म अधिक महिन्यात झाला. आई वडिलांना धोंड्याचं नाव नको ठेवायला म्हणून धोंडी म्हणजे अधिक ठेवायला. तर पण थँक्यू की ज्यांनी मला जन्म दिला. 17-18 वर्षापर्यंत सांभाळलं तिने मला. पण 18 वर्षानंतर मी घराच्या बाहेर पडलो आणि म्हणतात ना की माझं तिने ते छोटं जे घरामध्ये घर होतं माझं, ते घराच्या बाहेर पडल्यानंतर खूप मोठं घर मला एक म्हणतात ना की युनिव्हर्स एक घर मिळालं मला. थोडीशी वेगळं आयुष्य जगत गेलोय मी. नक्कीच की जम्मू काश्मीरमध्ये मी काम करतोय. 376 कलमाचा विषय तुम्ही आता मगाशी काढला. तर अनुभव जे आहेत, चित्तथरारक अनुभव. मी आता त्यांनी सांगितलं की काका म्हणाले की 27 वेळा नाही, मला 19 वेळा एक्झॅक्टली आतंकवादी घेऊन गेले. आणि असं नाही की ते मला जस्ट इकडे बोलायचं नाही, ते मारायला घेऊन गेले. तसं 100-150 वेळा भेटलेलं. म्हणजे चला येता का तर आमच्याशी बोलत, त्या गोष्टी तर 100-150 वेळा झाल्या. पण आज की मला माहिती की कोणतरी मला मारणार आहे. आणि आता अशा खूप घटना घडल्या. त्यामुळं ते कधी कधी असं म्हणतात की 23 वर्ष मी काम करतोय, पुस्तक का लिहित नाही. तर 23 वर्षाचं पुस्तक लिहायला मला 23 वर्ष लागतं परत पुस्तक लिहायला. कारण म्हणजे प्रत्येक अनुभव जे आहेत ना, हे प्रत्येक दिवसामध्ये 24 तासामधले प्रत्येक क्षणोक्षणाचे अनुभव मी कसे उतरवणार. मला असं वाटतं मी आता पुस्तक लिहिणं पॉसिबल नाहीये. तर माझ्याबरोबर बरेच लोक येतात काश्मीरला, आठवड्यासाठी येतात, 10 दिवसासाठी येतात. तेच पुस्तक लिहितात 10 दिवसामध्ये. 10 दिवसात त्यांचं पुस्तक होतं, माझं पुस्तक होईल. त्यामुळं अनुभव किती सांगायचे की एका तासामध्ये 1.5 तासामध्ये काय काय सांगायचं. काश्मीरचा प्रश्न 70 वर्षापासून भिजत राहिलेला जो होता, तो आताच्या सरकारने पटकन सोडवण्याचा डिसिजन घेतला. पण तो सुद्धा डिसिजन बरोबर आहे का नाही बरोबर आहे हे आज कधीच कळणार नाही. त्यासाठी अनेक वर्ष जातील, तेव्हा कळेल की हाचा निर्णय हा किती कसा बरोबर होता, योग्य आहे. कारण ज्यावेळेस तो निर्णय त्यावेळेस घेतला त्यावेळेस कदाचित त्या लोकांना कदाचित योग्य वाटला. त्यावेळेस काही लोकांनी त्याच्यावर ऑपोजिशन केलं. सेम गोष्ट आज अशी वाटते. त्याच्यामुळं मला असं वाटतंय त्यावेळेस जो निर्णय घेतला, कदाचित त्या निर्णयामुळे जम्मू काश्मीर जे आहे ते आपल्याशी कनेक्टेड राहिलं एवढ्या 70 वर्ष. 317वा कलम जे लागू केलं काश्मीरला आणि ती पंडित नेहरूंची चूक होती असं सरसकट बोललं जातं. तुमचं जरा मत वेगळं आहे त्यावेळेस 317 कलमाबाबत. काय असतं ना की मूल जेव्हा पोटात तयार होत असतं ना, आपलं काहीच माहिती नसतं की ते कसं तयार होतं, है ना. म्हणजे आपण फक्त त्याची कल्पना करत असतो, पण नॅचरली त्या गोष्टी डेव्हलप होत असतात. बरोबर. 317 कलम जेव्हा घातलं की ते पुढे कसं होणार आहे, काय होणार त्याचं याची काहीच माहिती. 370 मध्ये 35A हा त्यातला मेन कन्सेप्ट. म्हणजे त्याच्यासाठीच मी जम्मू काश्मीरला म्हणजे जम्मू काश्मीरला गेलो. म्हणजे मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो. पुण्यामध्ये जन्म, आई वडील पुण्यात किर्लोस्करला खडकीला ऑइल इंजिनला कामाला होते. त्याच्यामुळं माझं जन्म शिक्षण पुण्यात झालं. आणि 11वी-12वीला माझा राज्यशास्त्र विषय असल्यामुळं फर्स्ट इयरला एक राज्यशास्त्र विषय राहिला. आणि घरामध्ये एक थोडीशी वारकरी हे असं संप्रदाय माझा होता घरामध्ये. म्हणजे मी 10 वर्ष माझी मृदंगाची पखवाजामध्ये प्रॅक्टिस आहे.
मी कुस्तीमध्ये होतो जवळजवळ 8-9 वर्ष, तर मी तालमीमध्ये असायचो. त्यामुळे माझा 12वी पर्यंत जरा संस्कृती कल्चर जो काय घरातला जो काय वातावरण जे आहे ते कम्प्लिटली वेगळं होतं. पण कुठंतरी माझा स्पोर्ट्समध्ये थोडासा माझा हात मोडला कुस्ती खेळताना, आणि त्याच्यानंतर मग माझा फर्स्ट इयरला अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला लागलं, आणि त्याच्यामुळे मग राज्यशास्त्रावर जास्त अभ्यास आला. त्याच्यात माझा भारतीय राज्यघटना, आणि भारतीय राज्यघटनेमध्ये 317 कलम, आणि 370 कलम हे असं का, ह्याचा मी खूप त्रास विजयदेव सरांना द्यायचो. विजयदेव म्हणजे SP कॉलेजला प्रिन्सिपल होते नंतर, पण ते आम्हाला राज्यशास्त्र विभागाला HOD होते. तर आता ते नाहीयेत, 6-7 महिन्यापूर्वी आता गेलेत. तर विजयदेव सरांना मी सारखं त्रास द्यायचो की 370 कलमचा सांगा, काश्मीर पंडित म्हणजे हे 95-96-97ची गोष्ट, तर काश्मीर पंडित का बाहेर आले त्यांच्या, मग मी त्या काश्मीर पंडितांना मग भेटायचो कुठे पुण्यामध्ये वेगळ्या ठिकाणी, तर बरेच काश्मीर पंडित पुण्यामध्ये होते. मग काही काश्मीर पंडित आणि काश्मीर मुस्लिम स्टुडंट माझ्या कॉलेजमध्ये होते SP कॉलेजला, मग त्यांची मी बरेच फाईट्स बघायचो. त्यावेळेस न्यूजपेपरमध्ये काही CRPFचे सैनिकांची डेथ झाली किंवा आर्मीची डेथ झाली, अशा बऱ्याच न्यूज मी बघायचो, ऍक्च्युअल पेपरला वाचायचो. तर हे सगळं बघून ना मला असं झालं की आपण जाऊन बघायला पाहिजे. आणि मग आमच्या प्रदेव सरांनी मला थोडंसं गायडन्स केलं की म्हणजे राज्यशास्त्र शिकून कुणी करिअर नाही केलं म्हणलं ऍक्च्युली, पण म्हणले तुला जर ह्या फील्डमध्ये ह्याच्यातनं म्हणले तुला जर असा अनुभव घेऊन पुढे जाऊन काय करायचं असेल ना, तर म्हणले ही खरंच माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे माझा एक विद्यार्थी असं करणार आहे, तू जा म्हणले तुला काय मदत लागेल मी करतो. तर त्यांच्या सपोर्टमुळे मला एक म्हणतो ना की अकॅडमिक्सला मला माझा एक सपोर्ट राहिला की मी 10 महिने काश्मीरला राहायचो. 2 महिने फक्त मी परीक्षेला यायचो. माझे 5च्या 5 म्हणजे 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे आणि 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनचे, असे 5च्या 5 वर्ष मी दरवर्षी 10 महिने काश्मीरला आणि 2 महिने फक्त परीक्षेला, असं त्या 5 वर्षामधले 50 महिने प्लस काश्मीरमध्ये मुक्काम केला. ते तुम्ही तर 317व्या कलमाविषयीच्या जिज्ञासेने तिथे गेलात, म्हणजे मुलींच्या हॉस्टेलचं कशातून निर्माण झालं? नाही, हा बराच एक नंतरच्या ह्याच्यामध्ये तो विषय आला मुलींच्या ह्याच्यामध्ये. पण मी जेव्हा गेलो तिथं म्हणजे काश्मीरला, आम्ही काही मित्रपरिवार मिळून केला की आपण जाऊया. तर आम्ही 14-15 जण आम्ही गेलो, मित्र-मैत्रिणी असा सगळा ग्रुप होता, आणि एक अभ्यास दौराच होता तो बेसिकली. आणि त्या अभ्यास दौऱ्यामध्ये टेंटेटिव्ह एक 18-20 दिवसाचा टूर 18 दिवसाचा टूर होता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मला सांगायला पाहिजे की मी त्यावेळेस माझ्याकडे पैसे नसतात, कधी माझ्याकडे पैसेच नसतात बेसिकली. मित्र देतात किंवा मी आजही म्हणजे असंच आहे. म्हणजे माझे आई वडील श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोशेगावांमध्ये राहतात, कुणी जाऊ शकतं. माझ्या पत्राच्या घरात सपरात राहतात आई वडील, रानामध्ये राहतात. आत्ताच कुणी जाऊ शकतं, ते कॅन एनीवन कॅन मीट माय पेरेंट्स. घरची परिस्थिती छान म्हणून नाही, माझ्या आईवडीला आता 10 रुपये जरी मी दिले ना तरी तिला ते हवेत ऍक्च्युली, तिला ती गरज आहे ऍक्च्युली. पण त्या परिस्थितीमध्ये मागच्या 23 वर्ष आधी जेव्हा मी घर सोडलं तर माझ्या आईवडील त्याच परिस्थितीमध्ये आजही आहे. पण ठीक आहे, म्हणजे मातेने त्यांना सांभाळलेलं आहे या महाराष्ट्राच्या. एनिवे, तर मी म्हणजे मित्रांच्या मदतीने 2470 रुपये का 2460 रुपये असे काहीतरी मी गोळा केले होते मित्रांनी काश्मीरला जायचं म्हणून. आणि मी त्या पैसे मग कोणी 100-500 असं करत आम्ही ते पैसे गोळा करून आम्ही गेलो. आणि माझे मला वाटतं 850-900 रुपये काहीतरी 850 काहीतरी खर्च झाले होते. 1500-1600 रुपये काहीतरी राहिले होते त्याच्यामध्ये. आणि मी जम्मूला पोहोचलो. जम्मूमध्ये तर पुण्यामध्ये काही काश्मीर पंडित काश्मीर मुस्लिम मित्र जे होते, स्टुडंट्स होते, तर त्यांचे पत्ते घेतले होते की जेव्हा जम्मूला पण गेलो तर कुणाकडे राहायचं म्हणून. आम्ही जम्मूला काश्मीर पंडित मुलांच्या फ्रेंड्सच्या कॅम्पमध्ये त्यांचे राहत होते आई वडील, त्यांच्याकडे गेलो, तिथे राहिलो. त्याच्यानंतर एक ऑलमोस्ट 5-6 दिवस त्यांच्याकडे राहिलो. आणि आमच्याकडे अजून एक 10 दिवस होते. तर म्हणून आम्ही निघालो आम्ही काश्मीरला. तर काश्मीरमध्ये आम्हाला कुणी जाऊनच द्यायला, एवढे 1-1 किलोमीटरला कॅम्प होते. आणि एवढी सिच्युएशन वाईट की आम्हाला ना 2 दिवस लागले आम्हाला 20-25 किलोमीटर जायला. तर शेवटी मग आम्हाला कोणी सांगितलं की नाही, आप ऐसे नहीं जा सकते, आपको डिस्ट्रिक्ट कलेक्टर की परमिशन लगेगी या CRPF या BSF या फिर आर्मी की परमिशन लगेगी, आप ऐसे नहीं जा सकते, बहुत मुश्किल हो जाएगी आपके लिए. मग आम्ही परत जम्मूला आलो. आम्ही जम्मूमधनं डिस्ट्रिक्ट कलेक्टरला भेटलो, बरेच काय प्रयत्न केला. आणि असं करता करता 1.5 महिना झाला. तर आमच्या बरोबर आलेले जे काय होते त्यातले सगळे परत निघाले.
18 दिवसानंतर सगळेच निघाले आणि तिघ जण माझ्याबरोबर होते. आम्ही जवळजवळ 1.5 महिना तिथं राहिलो आणि आम्ही 1.5 महिना परमिशन घ्यायचा प्रयत्न केला. हे 1.5 महिना खायची जेवायची राहायची लोकांच्या घरात तिथंच काश्मीरी पंडितांच्या घरात राहिलो. ती सवयच लागलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग 1.5 महिन्यानंतर आम्हाला एका पत्रकार मित्र, म्हणजे पत्रकार चांगलेच असतात, वाईट नसतात एवढं मला पूर्णपणे कल्पना आहे. कारण त्या पत्रकार मित्राच्या माध्यमातून, म्हणजे जम्मूमध्ये काश्मीरी पंडित पत्रकार मित्र आहे, त्याच्या माध्यमातून मला एक पास मिळाला आणि तो पास म्हणजे परमिशन मिळाली. आणि आम्ही काश्मीर परमिशन म्हणजे काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचं परमिट नाही म्हणू शकत त्याला. बेसिकली की म्हणजे तुम्हाला परमिशन काय, आता समजा इथं पूर्णपणे हा एरिया 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये समजा पोलिसनी किंवा सीआरपीने लॉक केला असेल तर तुम्हाला खूप बॅरिकेड क्रॉस करून जायचे, तुम्हाला कोण ना कोणतं अडवणार आणि ते नाही सोडणार पुढे, मग तुम्हाला परत जावं लागणार त्याच्या. आणि हे असं पूर्ण 300 किलोमीटरचा रोडवर होतं सर. मग ते परमिट आम्हाला मित्राच्या माध्यमातून आम्हाला आर्मीकडून ते परमिशन मिळालं. ते परमिशन घेऊन आम्ही गेलो, उतरलो काश्मीरमध्ये. त्यावेळेस आमच्याकडे परत 4 कॉन्टॅक्ट होते मित्रांचे, पुण्यातले शिकायला होते. तर पहिला घरी, दुसऱ्या घरी, तिसऱ्या घरी आम्ही गेलो. अक्षरशः म्हणजे 2 घरात तर आम्हाला हाकलून काढलं. काफिर हे म्हणजे त्यांनी ते तर त्यांच्याच मुलांना शिवाय देतो की आमचे माझे मित्र होते पिढा आणली. ते मग तिसरा जो आहे मित्र, त्याच्या घरी गेलो तर त्याचे आई होती, वडील नव्हते. तो ते बोले कि नहीं, हमारे लड़के ने फोन करके बताया था कि आप आने वाले हो, लेकिन आप यहाँ मत रहो, क्योंकि यहाँ रहेंगे तो आपके लिए प्रॉब्लेम होगी और आतंकवादी आम्हालाही मारून टाकतील. तर म्हणले तुम्ही इथं थांबू नका. आणि म्हणून मग तिथनं निघालो. आणि असं निघून एक श्रीनगरला रेसिडेन्सी रोड आहे, त्या रेसिडेन्सी रोडला होतं ना माणूस थोडा हताश होतो ना की आता कुठं जायचं, कारण खिशामध्ये माहिती आहे की आपल्याकडे 1600 रुपये आहेत आणि आता त्याच्यामध्ये आपण त्यावेळेस 50 रुपयात 100 रुपयामध्ये रूम मिळायच्या त्यावेळेची गोष्ट. तर मग आता काय करायचं म्हणून मी आणि माझ्याबरोबर अजून 2 जण होतो. आम्ही असं चालत होतो आणि चालता चालता काय करायचं, आणि मी चालताना मग 4थ्या मित्राच्या घरी जातोय, आम्ही चाललो होतो त्याच्या घरी. तर रेसिडेन्शियल रोडला आणि थोडा पाऊस लागला होता. आम्ही चालतो तो मागणं कुणी जस्ट आवाज आला की बाहेर के लगते हो, स्टुडंट्स हो क्या. आणि जस्ट असं मागं वळून बघितलं तर मी बोलला की हा स्टुडंट्स हम पुणे युनिव्हर्सिटी से आए, आणि ते एक चांगलं नाव आहे पुणे युनिव्हर्सिटी. तो म्हणलं की हम पुणे युनिव्हर्सिटी से आए हैं, हम लोग यहाँ पर स्टडी और रिसर्च कर रहे हैं कि देख रहे कि यहाँ पर ऐसी सिचुएशन हालात क्यों है. तो उन्होंने कहा कि अच्छा कोई बात नहीं है, थोड़ा बारिश शायद होने वाली है ज्यादा, आप आ जाओ, मैं हमारे साथ चाय कॉफी पी लो, थोड़ा सा बात करते हैं, फिर आप जब खत्म हो जाएगी तो आप चले जाइए. तो आम्ही गेलो त्यांच्याकडे आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि चहा झाला. नंतर अजून एक नमकीन चहा असतो तो झाला. म्हणजे असंच 6:30च्या दरम्यान त्यांच्या घरी गेलो. असं करत 8:30-9 वाजले. मग त्यांनी जेवणही दिलं. ते म्हणजे आता इथं झोपा, आणि मग आम्ही झोपलो सर इथं. असं करत करत तो दिवस त्यांच्याकडे गेला, दुसरा दिवस त्यांच्याकडे गेला. पण या प्रवासामध्ये मी शंका विचारतो की मी गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो, तर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही हे 5 तालुके सोडून फिरायचं कुठं आहे. आणि मी म्हटलं मी पत्रकार आहे, मला कोण काय करणार आहे. ते म्हणले तुमची पत्रकार म्हणून तुम्हाला ओळख आहे, त्या नक्षलवाद्यांना काय. नक्षलवादी तुम्हाला पोलिसांचा इन्फॉर्मर समजणार नवीन माणूस आला की. पण तुम्हाला काश्मीरमध्ये दुहेरी चॅलेंज होतं की म्हणजे अतिरेकी तुम्हाला पोलिसचा माणूस समजणार आणि पोलीस तुम्हाला अतिरेकी हस्तक समजणार. असं काहीतरी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अडचणी देत असेल फिरताना. हा पार्ट तर बिलकुल लेटर स्टेज म्हणजे नंतरच्या स्टेजमध्ये आला. पण म्हणजे मी जे आता जे विषय राहिला जस्ट हे करताना मग तुमच्या ह्याच्याकडे येतो की त्यांच्याकडे त्यांनी चहा कॉफी दिला आणि त्याच्यानंतर नमकीन चहा दिला, जेवण केलं. ही 97 मधली पहिली घटना. एक पहिल्या काश्मीरी माणसाच्या घरामध्ये आम्ही गेलो. त्या माणसाच्या घरात 23 वर्षानंतर आजही त्यांच्या घरात जातो आम्ही. असे 23 वर्ष मला सांगायचे आहे की जम्मू काश्मीर राज्यामध्ये आजपर्यंत या 23 वर्षामध्ये मला राहायला आणि जेवायला कधीही पैसे लागले नाहीत. कधी मी लोकांच्या घरात राहतो, लोकांच्या घरात होतो. प्लीज टाळ्या नको वाजू, वेळ जातो त्याच्यात आणि मी डिस्कनेक्ट होऊन जातो फ्लो मध्ये. सॉरी. तर जेवायची कमतरता भासली नाही, जेवणाची मला कमतरता कुठं भासली नाही. आणि त्याच्यामध्ये असं झालं की माझा ना जनसंपर्क जो आहे ना तो प्रचंड वाढला लोकांपर्यंत. म्हणजे मला त्या काश्मीरच्या पत्रकाने मला खूप अनंतनागच्या
एका त्यांच्या पत्रकार मित्राकडे पाठवलं, कोणी त्याच्या बिझनेस मित्राकडे पाठवलं, कोणी त्याच्या शिक्षक मित्राकडे पाठवलं. असं करत 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 ना ते जवळजवळ आम्ही 2 महिने तिथं राहिलो. म्हणजे कुपवाडा जिल्ह्यात पहिल्यांदा गेलो 97 मध्ये, त्याच्यानंतर 98ला परत मग ते म्हणजे ती 18 दिवसाची टूर मी 3.5 महिने राहिलो 0 पैशामध्ये. ते 1600 रुपये तसेच होते. परत तिकीट काढायला लागले पैसे तेवढे, आणि नंतर परत मला जम्मू काश्मीर राज्यामध्ये कधीच पैसे म्हणजे आता तुम्ही माझ्याबरोबर आला ना तर तुमच्या आहेत असे पैसे परत येते. मला पैसे नाही लागत, लागतच नाही पैसे. त्याचं कारण म्हणजे ना लोक तोच हे आहे की कन्फ्युजन जो आहे ना तो ह्याच्यातनं निघाला हळूहळू निघाला. म्हणजे एक हिंदू म्हणून मला तिथं बघितलंच गेलं. नक्कीच मी पण सांगितलं की पहिला अनुभव असा होता की 2 फॅमिलीने काफीर म्हणून बाहेर काढल्या आहे ना. तर त्यामुळे पहिला अनुभव असा आहे. पण तुमचा पहिला अनुभव वाईट आहे, दुसरा वाईट आहे, तिसरा वाईट आहे, 100 वाईट आहे म्हणून तुमचा प्रत्येक अनुभव वाईट होईल असा नाही होऊ शकत. तेवढा संयम माणूस म्हणून तुमच्यामध्ये पाहिजे. माणूस म्हणून तुमच्यामध्ये थोडा संयम पाहिजे. म्हणजे कुणी विचारलं आता तुम्ही तर तुम्हाला 100 मी म्हणतो 100 मध्ये $1 तर मला मिळतो, 99 मला नाही म्हणते पैसे मिळणार देणार नाही, पण 100 मध्ये 1 तर मिळतो. पण म्हटलं माझा संयम एवढा आहे ना की मी 990 पर्यंत म्हटलं मी ना ऐकायची आहे. मला माहिती की 990 म्हणलं कोणतरी मला यस म्हणायचं. सो मला म्हटलं तो संयम म्हणलं मला ह्या कामात आला. याचं कारण म्हणजे की बऱ्याच वेळा मी जेव्हा काश्मीरमध्ये काम करत असताना लोकांच्या जेव्हा घरात राहत असताना, मग ती मुस्लिम फॅमिली असेल, त्या सगळं त्यांच्यावर काम करत असताना बऱ्याच अशा गोष्टी मी देशाच्या अगेन्स्ट ऐकलेल्या आहेत त्यांच्या तोंडातून. म्हणजे इथं आपण राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम एवढं आपलं ह्याच्यामध्ये आपलं हाय असतं, पण समोरचा जेव्हा माणूस त्याला काहीतरी त्रास झालेला आहे, त्याला तो काहीतरी दुःखामध्ये आहे आणि त्याच्या दुःखाचं कारण हा देश असेल तर माझी तेवढी तयारी पाहिजे ते सगळं त्याचं दुःख ऐकण्याची, सहन करतात हा आणि त्याला समजून घेतात. मला तो शिवाय देणार आहे, तो मला भारतीय म्हणून शिवाय देणार आहे. शिवाय मी प्रचंड ऐकलेलं आहे, ह्याच्यात काही डाऊट नाही. पण काय असतं ना की कुणीतरी ऐकलं पाहिजे ना, एक्सप्रेशन जे आहे समोरच्या माणसाने ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळं मला हिंदू म्हणून काफीर म्हणून बऱ्याच वेळा लोकांनी हिणवलेलं आहे, त्रासही दिलेला आहे. बऱ्याच वेळा मी लोकांच्या घरात राहिल्यामुळं जरी त्याच घरात मला 2 शिव्या मिळाल्या असतील, त्यांनी मला खायलाही घातलेले, झोपवलेले बी आहे. पण 4 दिवसानंतरच्या माझ्या वर्तणुकीमधनं ना ती माणसं कुठेतरी माझ्याशी कनेक्ट झाली. आणि आज तीच माणसं जी आहेत जेव्हा त्यांची घरातला त्यांचा बाप आणि आई वारले तर त्यांचाच काका त्यांचीच मुलगी मला माझ्याकडे शिकायला देऊन टाकली. आज ती मुलगी जवळजवळ 22 वर्षाची आहे. म्हणजे एक विश्वास जो असतो की आपली पहिल्यांदा पहिली मुलगी कोण मिळाली, किती, आणि तिच्या मागचं तुमचं कथानक काय की ह्या मुलींसाठी आपण सांभाळ केला पाहिजे असं मला तीव्रपणे वाटते. काश्मीरमध्ये मुलींवर काम करणं ना हा निर्णय खूप ह्याच्यामध्ये 5 वर्षांचा कालावधी गेला. म्हणजे 2002ला आम्ही अनाथ आश्रम सुरू केलं पहिलं, पण त्याच्या आधी आम्ही अनेक रिसर्च सर्वे केलेत. म्हणजे मी 97ला काश्मीरला गेलो, 98ला काश्मीरला होतो, 99 मध्ये कारगिल वॉर जेव्हा झालं त्या टायमाला 6 महिने कारगिल पाहण्या केलेल्या, म्हणजे रिसर्च सर्व्हेच केलेले आहेत प्रचंड. आणि त्या रिसर्च सर्व्हे करत असताना लोकांच्या घरात राहणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. संपर्क म्हणजे माझा कुठलाही अनुभव जो आहे ना हा म्हणजे असं कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून किंवा कुठलं तरी पुस्तक वाचून किंवा पेपर वाचून नाही, अजिबात नाही. इट इज माय ब्लड एक्सपिरियन्स इज द्या. मला माहितीये की माझ्या शरीरामध्ये पाणी आणि शरीरातलं मांस जे आहे ना ते काश्मीरचं भात आणि काश्मीरचं पाणी पिऊन झालेलं आहे असं वाटतं. कारण 23 वर्ष मी तिथंच आहे ना. आणि दुसरं भय आहे की मी तिथं काम करत नाही, जे 5-6 वर्ष जे काम केलं त्याच्यामध्ये रिसर्च सर्वे केले. मग त्याच्यात कारगिल वॉरमध्ये 6 महिने, कुठं लेह लडाखमध्ये 2-2.5 महिने, कुठं जम्मू रिजनमध्ये राजौरी पूंछ हा लोस एरिया आहे तिथं 6-8 महिने, मग काश्मीर व्हॅलीमधल्या ह्याच्यामध्ये. तर असं करत करत 1999 गेला, 2000 बऱ्याच संस्थांसाठी काम केले. पुण्यामधल्या काही संस्था आहेत, दिल्लीमधल्या काही संस्था आहेत. पण जेव्हा लक्षात आलं की प्रत्येक संस्थेचं काही ना काहीतरी इंटेन्शन आहे, त्यांचं पॉलिटिकल इंटेन्शन असतं, कोणाचं रिलिजियस इंटेन्शन असेल, कोणाचं फायनान्शियल इंटेन्शन असतं. पण नंतर लक्षात आलं की बाबा काश्मीरमध्ये जर काश्मीरी लोकांना या देशाशी कनेक्ट करायचं असेल तर असं निस्वार्थी सेवा त्या लोकांना दिसली पाहिजे, जेणेकरून ती माणसं प्रेमाने आणि त्या विश्वासाने देशाशी कनेक्ट होतील. अदरवाईज जम्मू काश्मीरच्या लोकांना नेहमी असं वाटत आलेलं आहे की ह्या देशाने त्यांचा विश्वासघातच केलेला आहे आणि त्याचा वापर केलेला आहे. आणि तसं झालेलं आहे. मग ते इलेक्शन्समध्ये लोकांनी केलं असेल, पैशांच्या बाबतीत केलं असेल, किंवा मेनी थिंग्स आर देअर. पण कुठंतरी अशी एक मुवमेंट असली पाहिजे की जिथं त्यांचा विश्वास आहे ना राहील, किंवा चल सगळंच अंधार आहे पण कुठंतरी माझी छोटीशी लाईट दिसते, ती छोटीशी लाईट का नको ऑफर व्हायला.
म्हणून आपण ती की जेव्हा युनिसेफचा एक आम्ही रिसर्च केला होता आणि युनायटेड नेशनचा तो सर्व्हे होता, त्या युएनच्या सर्व्हे याच्यामधनं चिल्ड्रन अफेक्टेड बाय आर्म्ड कॉन्फ्लिक्ट इन जम्मू अँड काश्मीर, म्हणजे आतंकवादाचा परिणाम मुलांवर काय झालेला आहे या शस्त्रांच्या ह्याच्यामध्ये, असा तो विषय घेऊन मी जेव्हा रिसर्च सर्व्हे केला आणि कुपवाडा जिल्ह्यामध्ये काम करायला कुणीच तयार नव्हतं. कुपवाडा जिल्हा म्हणजे आतंकवाद्यांचा किल्ला मानायचे, कुपवाडा, बारामुल्ला, बांडीपोरा म्हणजे नॉर्थ काश्मीर कम्प्लिटली आतंकवाद्यांचा किल्ला मानायचे. आणि त्याच्यामध्ये माझं 23 वर्ष त्याच्यात तिथंच काम केलं मी, की जिथं जेवढं जास्त हार्ड असेल ना तिथं जास्त सॉफ्टनेस टाकायचं. त्याची निसर्ग हा असंच काम करतो. तर म्हणून म्हणलं की नाही आपण तिथं जाऊन काम करतो. आणि त्या ह्याच्यामध्ये रिसर्च केला, सर्व्हे केला, तेव्हा लक्षात आलं की कुपवाडा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25,000 ते 26,000 अनाथ मुलं मुली आहेत. आणि हीच मुलं जी आहेत ती पाकिस्तानला लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून ती मुलं पाकिस्तानकडे जातात. तिथं त्यांचे कॅम्प्समध्ये त्यांना ट्रेनिंग देतात. ते ट्रेनिंग म्हणजे 14, 15, 16, 17 वर्षाचा मुलगा हा बॉडीला बॉम्ब बांधून आर्मीच्या कॅम्पमध्ये ब्लास्ट करायला रेडी असतो. त्याची मेंटॅलिटी, मानसिकता अशी एवढी स्ट्रॉंग होऊन जाते. तर आणि ह्या अशा घटना अशी झाल्यात की माझ्या समोर म्हणजे एक मुलगा की त्याच्या बॉडीला त्यांनी बॉम्ब बांधून तो आर्मी कॅम्पमध्ये स्वतःला ब्लास्ट केला आणि त्याच्या बॉडीचा तुकडा माझ्या गाडीच्या काचेवरून पडला होता. आणि मग तो त्याचा तुकडा होता का त्यांनी त्याच्या आसपास जे आर्मीचे सोल्जर्स होते त्याचे तुकडे माहिती नाही मला. बट एनिवे अशी सिच्युएशन जेव्हा झाली त्या टायमाला अशा घटना का होतात, आणि जेव्हा अशा घटना होतात त्या टायमाला एक माणूस म्हणून तुमच्यामध्ये त्याचा अवेअरनेस कसा, हाऊ टू ब्रिंग अवेअरनेस, म्हणजे त्या घटनेतनं तुम्ही काय शिकला. तर मी ना त्या घटनेत हे शिकलो की परमेश्वराने मला आहे ना ती घटना माझ्यासमोर ह्याच्यासाठी केली, एक जीव ह्याच्यासाठी घेतला की मला शिकवायचं होतं की बघ ह्या भागाची, ह्या देशाच्या राज्याची अशी परिस्थिती आहे, आता तू काय करशील. तरी परिस्थिती अशी आहे की अशी भीषण परिस्थिती पाहिल्यानंतर एखादा माणूस तिथून पळून आला असता की काय आपल्याला काही हे फार बदलणं फार अवघड आहे, हे काही सोपं नाही आहे आणि हे काही एकट्याचं काम नाही आहे, मी काय करणार आहे, त्यामुळे इथं न राहिलं बरं, अशा मनस्थितीत तो आला असता कोणीही. पण तुम्हाला तिथं जाऊन आपण हे बदललं पाहिजे असं वाटलं किंवा आपण हे बदलू शकतो असा आत्मविश्वास वाटला, त्याच्या मागचं कारण काय. ते नाही ऍक्च्युली ते सांगायला हेच की हा आत्मविश्वास कसा आला की म्हणजे जेव्हा ती घटना घडली माझ्यासमोर, इट्स व्हेरी व्हेरी वियर्ड की समोर तो मुलगाने असं क्षणांमध्ये म्हणजे 15 सेकंद खूप जास्त असतात. गोळी जी आहे ना ती 15 सेकंद 20-25 लोक मरतील, 100 लोक मरतील 15 सेकंदामध्ये. 15 सेकंद इज बिग थिंग. आणि त्या ह्याच्यामध्ये तो माणूस पटकन गेला, आतमध्ये घुसला, ब्लास्ट करून टाकला. 5-7-8 सेकंदाचा खेळ सगळा. 14 वर्षाचा मुलगा, 14, 15, 16, 17 काही सांगू नाही शकत. पण अशी जी मुलं जेव्हा जातात आणि ते झालं त्या दिवशी मग मी शिन्नरला आलो, माझ्या मित्राच्या घरी मी राहिलो, पत्रकार मित्र त्याच्या घरी, आणि त्याला मी सगळी घटना सांगितली. आय वॉज व्हेरी डिस्टर्ब. आणि तो जो प्रवास होता त्याच्या घरापर्यंत येण्याचा, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं की अरे यार निकल जाते यहाँ से, नको राहायला इथे, तुम्ही काय मरायला आलो का, असं मरायचं काय, असे तुकडे घेऊन असं करायचं का. मग दुसरा विचार आला की नाही अरे अधिक तेरा अभी पीजी होने वाला है, पीजी के बाद तो एमफिल करशील, तुझे पीएचडीचा हा चांगला विषय आहे डॉक्टरीचा, असा विचार ना, असा आहे ना, चांगली पीएचडी होईल, तू कशाला हा सोडते, अजून 2-3 वर्ष थोडंसं धर म्हणजे ह्याच्यावर तुला थिसिस देता येईल. पण मला ना कुठे ना कुठे हे दोन्ही विषय ना एवढे अस्वस्थ करणारे होते ना की पहिला विषय आहे की आपण ह्या से जाएंगे हा फिअर होता ना, भीती होती ना, त्याच्यातनं जातोय. दुसरा सेल्फिशनेस, म्हणजे हे एवढं सगळं स्वतःचा जीव धोक्यात घालून तर काय पाहिजे, तर पीएचडी पाहिजे. म्हणजे भीती आणि सेल्फिश स्वार्थीपणा ह्या दोन्ही गोष्टी मी रात्रभर झोपू नाही शकलो. आणि हे सगळं मी माझ्या मित्राला जेव्हा सांगितलं तर तो चालला होता, नॉर्मली पत्रकार लोक संध्याकाळी 7-8 नंतर जातात ऑफिसेसमध्ये, तर तो चालला होता. त्यावेळेस त्याला मी जेव्हा त्याच्या आधी जेव्हा घटना सांगितली मला कॉफी दिली आणि तो फक्त दरवाजा बंद करताना म्हणला की वेलकम टू काश्मीर, असं तो मला म्हणला. आता मी तर अजून अस्वस्थ झालो आणि मग मी रात्रभर झोपायचा प्रयत्न केला, झोप नाही येणार. मग शेवटी एक कुठंतरी पहाटेच्या ह्याला मी झोपायचा प्रयत्न करायचो, झोप नाही म्हणून प्रेयर्स करायचो, चॅटिंग करायचो, असं रात्रभर करतो. कुठंतरी मला ऐकणार पहाटेच्या ह्याला एक कुठंतरी इन पिन ड्रॉप सायलन्स, कुठेतरी डीप जिथं मी ड्रॉप झालो स्वतःला, तर मला एक हे आलं की नाही ऍक्च्युली तो मुलाची डेथ आहे ना ह्या परमेश्वरांनी माझ्यासाठी घडवलेली, मला समजून सांगण्यासाठी की बाबा ह्या राज्याची परिस्थिती अशी आहे, ही मुलांची परिस्थिती अशी आहे, आता तू काय करणार. तर मी डिसिजन घेतलं की नाही
मला ह्याच्यासाठी काम करायला पाहिजे. मग परमेश्वरने जर मला शिकवण्यासाठी एखादा जीव घेतला असेल तो एक्सपेरिमेंट करायला, तर मी त्याला हरवायला नाही पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी मी तो निर्णय घेतला की आपण मुलांसाठी इथं काम करायचंय. आणि म्हणून जेव्हा युनिसेफचा सर्व्हे केला, त्या सर्व्हेतनं जेव्हा या लक्षात आलं की या मुलांची अशी परिस्थिती आहे आणि हे एक चैन आहे, सायकल आहे, आणि ह्या सायकलमध्ये कुठे ना कुठे मुलांचा असं वापर होतोय, पण मुली ज्या आहेत त्या अजून चुकीच्या मार्गाला जातात आहे. त्या 14 वर्षाची मुलगी, तिच्या मांडीवर स्वतःचं बाळ आहे आणि ती प्रेग्नेंटही आहे. म्हणजे अशा, आणि तिला कळतही नाही की तिचा नवरा आतंकवादी होता. तो पहिलं मूल झालं, वर्षभर जगला. दुसऱ्या मुली जेव्हा ती प्रेग्नंट राहिली त्यावेळेस त्याची फायरिंगमध्ये त्याची डेथ झाली. पण ती मुलगी अजून 15 वर्षाची नाहीये. तिच्या हातात तिच्यापाशी 2 जबाबदाऱ्या आल्या आणि ती स्वतःच बाळ आहे, ती स्वतःच अजून 18 वर्षाची नाहीये. अशा जेव्हा घटना घडल्या तेव्हा मला लक्षात आलं की नाही, ह्या समाजाची परिस्थिती जी आहे ना ती कुठंतरी नॉर्मली काय होतं की आर्म कॉन्फ्लिक्टमध्ये मुलं आणि स्त्रिया, वुमन अँड चिल्ड्रन आर द सॉफ्ट टार्गेट. म्हणजे शस्त्रामध्ये मुलं आणि स्त्रिया हे सॉफ्ट टार्गेट्स असतात. आणि नॉर्मली काय होतं की आर्म कॉन्फ्लिक्टमध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठा घात जो आघात होतो ना, तो स्त्री आणि मुलांवरच होतो. आणि जेव्हा स्त्री जी असते ना, त्या समाजाची आई असते, ती स्त्री जेव्हा तिचं कल्चर म्हणजे फिअर येतं ना, जेव्हा माणसाच्या मनामध्ये आयुष्यामध्ये भीती येते ना, त्या टायमाला सगळ्यात मोठं आघात आहे ना तिच्या सध्या संस्कृतीवर होतात. भीतीमुळे माणूस फ्रीडम नसतं संस्कृती एक्सप्रेस करायला. मग त्या आईवर जेव्हा ती भीती येते त्या टायमाला ती संस्कृती घेऊन चालली असते. अल्टिमेटली तुमच्याकडे जी संस्कृती आलेली आहे ती तुमच्या आईकडून झालेली आहे. आणि पुढे तुम्ही जी संस्कृती येणार आहे तुमची बायको तुम्हाला पुढच्या येणार. अदरवाईज तुम्हाला आई व्हावं लागतं तुमच्या मुलांना संस्कृती देण्यासाठी. सो ऑलवेज मदर जे असतं ना, मदरहूड, ते मदरहूडच नेक्स्ट जनरेशनला म्हणजे एकतर ती स्त्री म्हणा किंवा मदर म्हणा, ती ह्या प्रेझेंट जनरेशनमध्ये संस्कृती शेअर करत असते. ती एक चांगलं वातावरण निर्मिती करत असते. आणि पुढच्या ज्या तिच्यापासून जी आपत्ती आणि तिच्यापासून जे पुढचे जनरेशन येणार नाही त्याला ती ट्रान्सफर बी करत असते. आणि जर ती स्त्री आणि ती जी मुलं म्हणजे ती प्रेझेंट मध्ये संस्कृती देते आणि पुढच्या येणाऱ्या लोकांनाही संस्कृती देते, आणि ती मुलं ह्या दोन्ही जर फिअरमध्ये राहिले तर हे येणारं जनरेशन जे आहे ना ते अजून वाईट असेल. आणि हे जर आपलं कुठे ना कुठे थांबवायचं असेल तर आपण मुलींसाठी काम करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तो युनिसेफचा सर्व्हे नंतर आम्ही पुण्यात आलो. आम्ही पहिल्यांदा संस्था रजिस्टर केली पुण्यामध्ये, म्हणजे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही संस्था. आम्ही अक्षरशः म्हणजे ते अपघात येतो म्हणजे ती तयार करणं, कारण आम्हाला कुठलीच संस्था मिळाली नाही. सगळ्या संस्था एवढ्या नालायक होत्या आणि एवढ्या सेल्फिश होत्या की काश्मीर हे नाव वापरून लोकांनी मोठ्या मोठ्या संस्था आणि कॉलेज बनली, पण काश्मीरमध्ये ते येऊन फील्डवर काम नाही करत. आणि त्याच्यामुळं कारण जेव्हा त्यांना असं वाटतं की एनिवे, तर मला सांगायचं आहे की शेवटी मग आम्ही संस्था पुण्यात रजिस्टर केली. ऍक्सिडेंटली वी रजिस्टर्ड दिस ट्रस्ट आणि आम्ही सुरू केलं काम. आम्हाला लोणावळ्यामध्ये कुपर्स फज आणि चिक्कीवाले होते, त्यांनी आम्हाला फर्स्ट डोनेशन दिलं. आणि आम्ही 2002 मध्ये बसेरा तबसुमचं पहिलं अनाथ आश्रम 4 मुलींच्यानी सुरू केलं. फतवे काढले की हा हिंदू माणूस अनाथ मुलींचं कसं सुरू करणार. विरोध झाला, प्रचंड विरोध झालेला आहे. पण मला हे सांगायचं की ते 4 मुलींचं घर नंतर 45-50 मुलींपर्यंत 65 मुली त्या घरामध्ये राहिल्यात जवळ. त्याच्यानंतर आम्ही 2006 मध्ये अजून 2 होम सुरू केले, अनंतनाग जिल्ह्यामध्ये, बडगाम जिल्ह्यामध्ये. नंतर श्रीनगर, जम्मूमध्ये कश्मीर बसेरा तबस्सुम म्हणले ना आपण, त्याच्यामध्ये नेमकं काम चालतं कसं? म्हणजे त्या मुली पूर्ण वेळ राहतात, शिक्षण, त्यांचं जेवण, खाण, असा सगळा दिनक्रम कसा असतो? त्यांचे नातेवाईक कुठे असतात? त्याचे त्यांच्या मुलींचे वडील मेलेले आहेत सगळे, फायरिंगमध्ये मेले काय. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की नॅचरली काही मेलेले आहेत, अर्थक्वेकमध्ये, पुरामध्ये. तर असं सगळं वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत. पण त्यांची आई बऱ्याच आई सुद्धा जिवंत नाही, पण आईनी बऱ्याच काय ज्यांच्या जिवंत आहे त्यांनी सेकंड मॅरेज केलेलं आहे. त्याच्यामुळे ती मुलगी बऱ्याच वेळा अनाथ होती. किंवा जरी आई असेल तरी ती मुलीला गायडन्स नसतो. त्या मुलीचं शिक्षण ते सगळं मग शिक्षण मग त्या मुलींना आम्ही अनाथ आश्रममध्ये आणतो. त्या मुलींना आम्ही होममध्ये ठेवून त्यांचं पूर्ण शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना मोठं करतो. म्हणजे त्यांना एवढं मोठं केलेलं आहे की रोज आतापर्यंत 113 मुलींची लग्न लावलेत. म्हणजे 113 मुली, म्हणजे 113 मुलींची लग्न नाही नुसते असं तो सहज नाहीये, 113 जावई आहेत मला. म्हणजे याचं कारण म्हणजे की त्या जावई म्हणजे ह्याचं कारण की त्यांना मी माझ्या सांभाळलेलं आहे, स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलेलं आहे. पण तुम्हाला काश्मीर सगळे भैया म्हणतात ना, तर डझंट मॅटर. आता याचं कारण म्हणजे ना की ते एक चांगलं नातं आहे. कारण सहजपणे ना बहीण भाऊचं नातं आपण एस्टॅब्लिश करू शकतो. मी बापाचं नातं एस्टॅब्लिश करायला समाजामध्ये निगेटिव्ह समाज तेवढा ऍक्सेप्ट नाही करणार.
परंतु मला एक कमाल वाटते की अशा अनाथाश्रमात राहिलेल्या मुली आपल्या बसेराई तबस्सूमध्ये त्यांना लग्नासाठी स्वीकारलं जातं का त्या समाजामध्ये? ऍक्च्युली काय होतं ना की आमच्या ज्या मुली ज्या आहेत ना त्यांचं आम्हाला स्थळे येतात, म्हणजे मुलींसाठी स्थळे येतात. याचं कारण म्हणजे चांगल्या मुली घडलेल्या आहेत. म्हणजे आता एकदा असंच आहे ना, एक 3 मुली आहेत. मी नेहमी सांगतो ती की 3 मुली आल्या होत्या, सरपंचांनी येऊन आमच्याकडे हँडओव्हर केल्या आणि त्या 3 मुली ज्या होत्या त्यातली सगळ्यात लहान मुलगी जी आहे ना ती 9 महिन्याची मुलगी होती. माझी मांडीवर सोडून गेली. ते म्हणले की इसका कोई नाही ऍक्च्युली, असं त्यांनी सांगितलं. सांभाळलो. मग आम्ही मी म्हणलं घेतलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ती मुलगी जी मोठी बहीण जी होती ती 14 वर्षाची, म्हणजे त्यांचा एवढा एज गॅप होता. तर त्या 3 जणी आमच्याकडे त्यांनी दिल्या आणि आम्ही सांभाळलं. एकाच कुटुंबातल्या. ते आई वडील दोन्ही नव्हते. मग नंतर मग आम्ही ती 14 वर्षाची मुलगी जी आहे ती 4-5 वर्ष आमच्याकडे राहिली. ती जेव्हा जशी ती 18 वर्ष झाली ना आम्ही तिचं लग्न लावून टाकलं. कारण ती काही शिकत नव्हती, बरीच मोठी होती, त्यामुळे शिकत नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मग आम्ही त्या 4-5 वर्षात तिला आम्ही टेलरिंग, निटिंग, कटिंग ह्या सगळ्या ट्रेनिंग दिलं. ती घरामध्ये किचनचं स्वयंपाक, किचन मधलं सगळं हँडल करायचं. म्हणजे मी तो खूप सगळा स्वयंपाक शिकवला. गृहिणी म्हणून मी टोटली म्हणजे तिला भाकरी कशी करायची ते शिकवलं. तर त्यामुळे तिला सगळं ना म्हणजे तिला एक प्रॉपर सगळा स्वयंपाक आणि मग इव्हन पाहुणे आले त्यांच्याशी कसं बोलायचं, वागायचं कसं. त्यामुळे म्हणलं की चला ही मुलगी ना म्हणजे ऍटलीस्ट लग्न लवकर झाले तर त्याचा संसार सुरू होईल, मुलं ना संसार सुरू होईल म्हणून आम्ही. आणि म्हणलं या घरात आमच्या राहिले तर ती अजून 5 वर्ष हेच करेल, तुझं काय करणार. म्हणजे लग्न लावलं, ती लग्न होऊन गेली. नंतर ना बऱ्याच वेळा घरामध्ये जेव्हा मी जायचो, नॉर्मली आमच्या मुलीची लग्न आले की मी त्यांच्या सासरी जातो, त्यांची विचारपूस करतो, मी सगळं करतो. माझ्या आई वडिलांकडनं मी ते घेतलेलं शिकवण की माझ्या 2 मोठ्या मुलींची लग्न कशी लावली. त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे, त्याची अनुभूती आहे आणि मी त्या मुलींबद्दल तसंच करतो. आणि जेव्हा तसं झाल्यानंतर मी जेव्हा जातो त्यावेळेला मला बऱ्याच वेळा त्यांच्या सासू सासरे चांगलं बोलतात आणि मी ह्याच्यासाठी जातो कारण कुठंतरी त्या मुलीचे आई वडील नाहीये. समजा त्या मुलींकडनं काही चूक झाली लग्न झाल्यानंतर, ऍटलीस्ट त्या सासू सासऱ्यांकडनं बोलायला एक माणूस पाहिजे की बस चला त्यांचं काय असं तर मला 4 शब्द मला वाईट बोलले, पण मला मग सांगता येतं ना थोडं बफर त्यांना पाहिजे. अदरवाईज कोणत्या पटकन डिसिजन घेईल तलाक. आणि म्हणून म्हटलं की हे नको व्हायला म्हणून आपण ना त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून तो एक बापाचा रोल मी तर केलेला आहे आणि करतो. मी एकदा असंच त्यांच्या घरी गेलो तर बऱ्याच वेळा ते नेहमी सांगायचे बडी अच्छी भाऊ मिली है हमको, आपली बहुत अच्छी लडकी दी. आता ती घरामध्ये 50-60 लोकांचा स्वयंपाक करायची, इथं 5 लोकांचा करायला तिला काही प्रॉब्लेम होता. त्यामुळे आय थिंक त्याच्यामध्ये आनंदी असते. तुमची अशी त्या अनाथाश्रमातली एक मुलगी सरपंच झालेली म्हणून सांगितलं होतं. येस, मी त्याच स्टोरी होतो कारण ती स्टोरी आहे ऍक्च्युली. तर ती जी मुलगी जी आहे मग त्या असंच घरामध्ये तिचं सगळं एवढं चांगलं त्याबद्दल बोलायचं. तर मग गावातल्या लोकांना असं वाटलं की ती कदाचित चांगली जबाबदार मुलगी आहे म्हणून मग तिला त्यांनी इलेक्शनला उभं केलं. आणि ती इलेक्शनला उभं करून ती इलेक्शनला इलेक्ट झाली आहे पंच म्हणून. आणि ती इलेक्शनमध्ये निवडून आली आणि गावातल्या लोकांनी तिला एज्युकेशन कमिटीचं हेड बनवलं. आणि ह्याचं कारण की तू त्या आश्रमची आहे त्यामुळे तूच कर एज्युकेशन. तर मग त्या मुलीने मला माझ्याकडनं 10 कम्प्युटर घेतले तिने की आम्हाला कम्प्युटर लॅब सुरू करायची आणि ते सुरू केलं. आता हिची ना ह्या मुली ह्या तिन्ही ह्या बहिणी ज्या आहेत त्यांची ही एवढी सहज कहाणी नाहीये, एवढी साधी कहाणी नाहीये. ह्याच्या मागे येऊन आपण त्यांची उलटी कहाणी अशी आहे की ह्या मुलींचे दोन्ही काका आतंकवादी होते आणि ते एकाच दिवशी सीआरपीएफच्या फायरिंग मध्ये मेले. त्याच दिवशी सीआरपीएफच्या सिक्युरिटीने, पोलिसांनी, स्पेशली JK पोलिसांनी तिच्या वडिलांना उचललं कारण त्यांना असं वाटलं की कदाचित हा सुद्धा इन्व्हॉल्ड असेल ह्याच्यामध्ये, कशात त्यांच्या ह्याच्यामध्ये आतंकवादाच्या ह्याच्यामध्ये. पण तो काय नव्हता इन्व्हॉल्व. पण त्याला उचलला तर टॉर्चर केला. तर नॉर्मली ही रेग्युलर प्रोसिजर असते, सिक्युरिटीची रेग्युलर प्रोसिजर असते. पण त्यांनी त्याला उचलून त्याला टॉर्चर केलं. तर 2-2.5 तासामध्ये त्याची डेथ झाली. टॉर्चरमुळे तो मेला. आता हे सगळं जे आहे ना ते 1.5-2 दिवसात का 2.5 दिवसात झालं सगळं. हे 2 पहिल्या डेथ झाल्या काकाच्या, त्यानंतर तिच्या वडिलांच्या डेथ झाली. हे 3 डेथ घरामध्ये 2 दिवसात झाल्या. मुली आई जी आहे त्या मुलींची ती लॉस्ट माइंड आणि ते कुठेतरी माइंड तिचं लॉस झालं आणि ती जी घरातनं बाहेर पडली ती परत आलीच नाही कधी. ती जिवंत आहे का मेली काय का माहिती नाही. आता त्या सिच्युएशन मध्ये त्या सरपंचाने त्या 3 मुली माझ्याकडून ठेवल्या होत्या. ती सिच्युएशन. आता मला सांगायचं हे की म्हणजे हे का सांगितलं हे सांगतो मी स्टोरी. याचं कारण म्हणजे की ती मुलगी, तिला माहिती की तिच्या वडिलांना टॉर्चर करून मेलेला आहे
तो काही असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कोण खरे कोण खोटे सोडून द्या, पण एक मुलगी एक बापाला अशा पद्धतीने मारलेले, तिच्या कुठंतरी मनामध्ये हृदयामध्ये तो राग असणारच आहे. पण लक्षात घ्या की ती जेव्हा आणि जेव्हा ती जेव्हा पंच होतीये, तिच्या गावातली कमिटीची एक मेंबर बनते, एक जबाबदार व्यक्ती आहे, ती एखाद्या आतंकवाद्याला मदत करून आहे ना, एखाद्या आर्मीच्या कॅम्पमध्ये एखादा घातपात कारवाई करू शकते, घडून आणू शकते. पण ती स्वतःची ताकद, विचार किंवा जे काही एनर्जी आहे ती त्याच्यावर न घालवता ती एक डेव्हलपमेंट कामावर घालवते गावातल्या, जेव्हा तिच्याकडे जबाबदारी येते. अशा मुली आपण अशा मुली तयार केल्या. आता एक प्रश्न मला विचारायचा आहे की हे आपण वातावरण निर्माण केलं चांगलं, 200-250 मुली जीवनाच्या प्रवाहात आल्या चांगल्या, परंतु आपला हेतू असा आहे की आपला आणि काश्मीरी लोकांचा डायलॉग झाला पाहिजे, इंटरॅक्शन झालं पाहिजे. तर या दृष्टीने त्या मुलींचा आपल्याला कुठे उपयोग झालेला आहे? आपण तिकडल्या काही मुली महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत, जवळजवळ 30-35 मुली आता शिकतात. कन्याकुमारीला मुली शिकायला आहेत, इंजिनिअरिंगला, मेडिसिन. मुली कन्याकुमारीला आहेत. काश्मीर टू कन्याकुमारी फक्त पेपरवर नाही बोलत, आपण ऍक्च्युअली ऍक्ट करतोय की कन्याकुमारीमध्ये आता 8 मुली कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला शिकतात. लँग्वेजचा प्रॉब्लेम काय? काही मुलींनी तमिळ शिकून घेतलं, इंग्लिश, तमिळ. आपल्या काश्मीरच्या मुली तमिळ भाषा बोलतात, आणि म्हणजे अशा बोलतात की तमिळ ब्राह्मण असं वाटतं की अरे ही तर तमिळ ब्राह्मण करायची ना, असं. म्हणजे ब्राह्मणांची भाषा ती अतिशय शुद्ध आहे. आमच्या मुली तमिळ बोलतात, शिकलेले आहे. म्हणजे हे याच्यासाठी की त्यांना आपण तसं वाढवलेलं आहे, म्हणजे त्यांना तसं डेव्हलप केलेलं आहे. त्यांच्या इथं राहण्याचा काश्मीर विषयीच्या आपल्या आक्रमणात काही फरक पडतो का? आपण काय करतो की काश्मीर म्हणजे प्रत्येक तिथला मुसलमान म्हणजे देशद्रोहीच असतो असं म्हणणारे काही लोक आहेत, परंतु काश्मीरमधली एक मुलगी तामिळनाडूमध्ये येते, तिथे तमिळ शिकते, तिथे काहीतरी काम करते. काश्मीरीने आपण एकच आहोत अशी काही भावना निर्माण व्हायला त्याची मदत होते का? काश्मीरच्या लोकांमध्ये ना मागच्या अनेक वर्षांपासून ना एक कंटिन्युअसली एक विचार त्यांच्यामध्ये रुजवत आलेले आहेत तिथले लिडर्स, तिथले नेते, की 370 हा त्यांच्यासाठी दिलेला स्पेशल स्टेटस आहे, किंवा काश्मीरचं एक भिजत घोंगडं किंवा ते युनायटेड नेशन्स मध्ये पडलेलं आहे. काश्मीर हा फ्रीडम मुवमेंट वर साठी काम करतोय. त्याच्यामुळे तिथं एक वेगवेगळे एक विचारधारा ज्या काम करतात त्या विचारधारांचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट या समाजातल्या लोकांवर, मग ते म्हातारे असतील ना तर ती मुलं असतील त्यांच्यावर तो आलेलाच आहे. त्याच्यात डेफिनेटली धर्म, रिलिजनचा वापर केला, म्हणजे धर्म प्रॉब्लेम नाहीये. धर्म हा बेसिक अल्टिमेटली इट्स अ बिग पॉलिटिक्स, एक मोठं राजकारणच आहे. ठीक आहे, ते राजकारणच आहे. धर्म हे ते राजकारणाचा पर्पज सर होण्यासाठी, तो राजकारण ते पूर्ण होण्यासाठी धर्म हे एक हत्यार आहे बेसिकली. अदरवाईज इट्स अ पॉलिटिक्स म्हणजे पॉवर पाहिजे, काही करून पॉवर पाहिजे. तर एनिवे, तर ह्या मुलींचं मला असं वाटतंय एक 100 वर्ष लागतील. मला 100 वर्ष लागतील. काश्मीरमध्ये जे आपण सगळेजण एक्सपेक्ट करतोय ना, म्हणजे 370 कलम घातलं होतं राज्यघटनेमध्ये. कशासाठी घातलं होतं 370 कलम? की बाबा तो भाग आपल्याशी कनेक्ट व्हावा, तो भाग आपल्याशी कनेक्ट व्हावा, तिथल्या लोकांना एक विश्वास यावा की बाबा ह्या देशामध्ये त्यांची रिस्पेक्ट आणि आदर केला जाईल म्हणून ते कलम आपण घालून त्यांना तो भाग आपण कनेक्ट केला. जर त्यावेळेस आपण ते कलम घातलं नसतं तर जम्मू काश्मीरच्या लोकांनी त्याच वेळेस डिस्टर्ब झाले असते, त्याच वेळेस गेले असते. मग किंवा जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालं असतं धर्माच्या बेसिसवर, की काश्मीर व्हॅलीतले मुस्लिम तिकडे गेले असते आणि हिंदू जम्मू रिजन इकडे आलं असतं. पण 370 कलमामुळे तो भाग आपल्याशी कनेक्ट राहिला आणि एवढ्या वर्ष आपण तो म्हणतात ना की आपण धरून ठेवला तो. आणि ठीक आहे, 5 ऑगस्टला आपण तो धरून ठेवला, हात जोरदार ओढून घेतला की हे ना, त्याला आपण अमेंडमेंट केले किंवा तो काढला. हे 370 कलमाविषयीच्या जे समज आहे की ते कलम जर जारी राहिलं असतं तर काश्मीर यापासून तुटला असता, किंवा त्या लोकांचे ते लाडावून ठेवलेले त्या कलमाने त्यांना, त्यामुळे ते बरं केलं आपण कलम तोडलं, ते मोडलं ते, असे एक भावना आहे. काय परिणाम होतील 370 कलम नेमकी? म्हणजे खरंच जॉईन होतील का भारताची? म्हणजे याला परत खूप टाइम लागेल. म्हणजे आता ना खूप लोक याच्यावर भांडणे करतात. कुणी म्हणतात की नाही हमने किया बहुत अच्छा किया, कुणी म्हणतात की तुमने किया बहुत गलत किया ना, असं सगळं चालूच आहे. मग मी तुम्हाला एक ना पटकन ह्याच्यामध्ये ना एक सांगतो की ह्या निर्णयातनं 2 गोष्टी खूप महत्वाच्या आपण पूर्ण केल्या. त्या म्हणजे ह्या देशाची एकात्मता.
म्हणजे नॅशनल इंटिग्रिटी जे आहे ना, ह्या निर्णय असा घेऊन अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जी आहे, नॅशनल इंटिग्रिटी आपण सर्व केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे इक्वॅलिटी, समानता. जिथं तिथल्या महिलांवर कसं बघितलं तर एक प्रकारचा अत्याचार होत होता की तिथली महिला जर समजा म्हणजे इथली महिला तिथं गेली तर तिच्या नवऱ्याचे प्रॉपर राईट्स तिला ऑटोमॅटिकली मिळायचे जम्मू काश्मीरमध्ये. पण जम्मू काश्मीरची महिला जर बाहेर लग्न केलं म्हणजे एस्पेशली हा अन्याय तिथल्या हिंदू मुली ज्या होत्या त्या एस्पेशली काश्मीरी पंडित जे बाहेर पडले त्यांच्या प्रचंड झाला. त्यांनी लग्न के बाहेर आणि मॅक्सिमम काश्मीरी पंडित जे बाहेर पडले त्यांची मॅक्सिमम मोर दॅन 50% समाजामध्ये त्यांची लग्न बाहेरच्या समाजाशी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचे प्रॉपर्टी राईट्स गेलेले आहेत. आणि हे कुठेतरी बरंच मोठं नुकसान स्त्रीवर होत होतं. ती इनइक्वॅलिटी होती, असमानता होती. त्याच्यामुळे इंटिग्रिटी आणि इक्वॅलिटी ह्या दोन गोष्टी या निर्णयातनं आपण सर्व केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण ह्या जी काही सरकार असेल, सरकार हे कुठल्या पार्टीचं नसतं, बीजेपीचं किंवा काँग्रेसचं किंवा ह्याचं नसतं. ते तिथं बसलेले जे सगळे लोक जे आहेत ना, म्हणजे विरोधी पक्षनेते असतील तर पक्षाच्या सत्तेमध्ये असतील, त्या सगळ्यांचा मिळून तो निर्णय असतो. त्याच्यामुळे तो निर्णय जो आहे हा देशाचा निर्णय आहे आणि त्या देशाच्या निर्णयामध्ये इक्वॅलिटी आणि इंटिग्रिटी हे दोन्ही गोष्टी पर्पज सर्व झाल्या. त्याच्यामुळे आपण सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण काश्मीरच्या लोकांबद्दल विचारायला गेलो आपण की त्यांना तो निर्णय मान्य आहे का, तो त्यांना निर्णय मान्य नाही. याच्याबद्दल नाही, त्यांची मनस्थिती अशी नाहीये. हा, आपल्या कामामुळे एवढंच तिथं म्हणजे काश्मीरच्या जिथं मी कुपवाडा, बारामुल्ला, बांडीपुरा ह्या भागात मी काम करतोय त्या भागामध्ये एवढंच मी सांगू शकतो की म्हणजे जेव्हा हा निर्णय घेतला त्या टायमाला सगळ्यांना माहिती असेल की अजित डोभाल जे आहेत ते साऊथ काश्मीरमध्ये गेले होते, म्हणजे पुलवामा, अनंतनाग त्या एरियामध्ये गेले होते. पण नॉर्थ काश्मीर म्हणजे कुपवाडा, बांडीपुरा हा तिथं त्यांना जायची गरज नाही पडली कारण तिथं लोकांचा उठाव नाही होणार सहजासहजी. ते आम्ही काळजी घेतली. मागच्या 23 वर्षामध्ये आम्ही बरेच कामं केली की तिथली लोक जी आहेत ना ती सहजासहजी आहेत ना एकदम. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल ना तर कुपवाडा ह्या काश्मीर व्हॅलीमध्ये जेव्हा आता फोर्ट सुरू केले ना तर कुपवाडा जिल्ह्याचे पहिल्यांदा सुरू केले कारण तिथल्या लोकांना कारण आणि तो जिल्हा आतंकवाद्यांचा किल्ला होता आणि त्या जिल्ह्यामध्ये आपण 23 वर्षापूर्वी जाऊन आपण झाड लावलं होतं, एक प्रेमाचं झाड. म्हणजे मला एक सांगायचं की मी कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या तरी आयडिओलॉजीचं काम करत नाहीये. मी माझ्या मानवतावादीच्या आणि माझी साधन आहे, माझी विठ्ठल भक्ती आहे बरं का. मी वारकरी धर्म माझी विठ्ठल भक्ती आहे. ह्या भक्तीच्या मार्गामध्ये कदाचित ह्या कामात कदाचित देशाला फायदा होत असेल किंवा कुठल्या तरी कुणाच्या तरी विचारसरणीला फायदा होत असेल, पण त्याच्यासाठी मी काम करत नाही. मी तिथं काम जे करतोय ते खरंच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं 19 वेळा आतंकवादी मला घेऊन सुद्धा ना त्यांनी मला मारलं असेल ना त्याचं कारण मी कुठेतरी त्याला ते भक्तीचं हे ना त्याला दिसलं असेल. आणि त्याच्यामध्ये एक वेळ अशी होती की माझ्या घरामध्ये म्हणजे एक ती मॅनेजरने सांगितलेली घटना होती ती मला माहिती नव्हती. मॅनेजर आमचे एक मुलींचा एक आम्ही प्रोग्राम मुंबईला घेतला होता. आम्ही आम्ही नो इंडिया टूर आम्ही सुरू केली. त्यात मुंबईला एक 25-30 मुली आल्या होत्या आणि त्यावेळेस एका ग्रुपनी जवळजवळ एक माझं भाषण ठेवलं होतं चेंबूरमध्ये. तर त्याच्यामध्ये मी बोललो तिथं 1.5 तास बोललो आणि 1.5 तासानंतर त्यांनी सांगितलं की मुलींची मॅनेजर सुद्धा आलेली आहे, मुली आलेल्या आहेत तर ती सुद्धा बोलेल कारण तिने मुलींना सांभाळलेली आई म्हणून. मग ते 10-15 मिनिटं बोलले. त्या 10 मिनिटांमध्ये ती म्हणली की अरे ये अधिक भैया जो बात किया ना इसने इतनी 1.5 घंटा से बात की, इसको कोई दिमाग ही नहीं है. इसको लगता है कि सारा जो भी कोई उसके सामने आता है वो खुदा का बंदा है और उस खुदा के बंदे के साथ वो बिल्कुल उसी तरीके से बात करे. उसको समझ ही नहीं आता है कि वो कभी आतंकवादी भी हो सकता है. त्या ह्याच्यामध्ये तिने एक कहानी सांगितली की ये आदमी वहां पर किचन में मकई की रोटी बनवणार. मी भाकरी मला बनवता येतं, ज्वारी बाजरी सगळ्या बनवतो. तर मी ती मकाईची रोटी बनवत होतो तिथं. तर तिथं मकाचा आटा मिळतो. मी भाकरी बनवत होतो आणि 4 मुली अशा बसल्या होत्या त्यांना मी गणित शिकवत होतो किचनमध्ये स्वयंपाक करता करता. मग ते एक टिपिकल ना शिकवत होतो आणि ते करत असताना सडनली एक जण आला आणि एक जण म्हणाला की अधिक भैया कोण आहे आणि ती मॅनेजर अकाउंटिंगचं काम करत होते. तर ती मी त्यांना म्हणलं की मैं हूँ. तो उन्होंने कहा कि आपसे बात करनी. मैंने कहा कि आज आप बैठिए मैं बस एक बच्चों का सिलेबस कंप्लीट करता और आता हूँ. आणि मग मी मॅनेजरला सांगितलं की एक काम करू मैं चाय रखो इसके ऊपर इन लोगों के लिए मैं बस. आणि मी हात धुवायला गेलो पटकन तसं भाकरी टाकून मी हात धुवायला गेलो आणि ती गरम करून तोपर्यंत चहा वाढत. तर ती मॅनेजर जी आहे ना ती बाहेर गेली आणि ती निघाली बाहेर पळून निघाली ती. कारण त्याचं कारण म्हणजे तिने जेव्हा त्याला बघितलं त्याच्याबरोबर अजून 2 जण होते. तर तो जो ते 3 जण त्यातला एक जण जो होता हिजबुल मुजाहिदीनचा डिस्ट्रिक्ट कमांडर होता.
दुसरा लष्कर तैयबाचा डिस्ट्रिक्ट कमांडर होता, आणि तिसरा जो आला होता त्यांना घेऊन तो डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये रेल्वे बुकिंगचं काम करायचं है ना. तिघ जण मला तिथं ते तिने बघितलं, ओळखलं, ती निघाली बाहेर. ती जेव्हा पळून बाहेर पळाली तर गावातील बाहेरची जी काही लोक होती घरात वेगळ्या ह्याच्यामध्ये, कारण ते अनाथ आश्रम ना आमच्या मुली, तिथं गावातले लोक तिला म्हणले की निकल जाऊ हे, कारण त्यांना हे होतं की हे मला मारायला आले असं. आणि ती निघाली अशी, आणि ती विचार करते की नाही ये तो अकेला आहे, ऐसा नाही करना चाहिए, म्हणून ती परत आली. तो चहा तिने गाळला, त्यांना दिला, आणि मी बाथरूम बंद आलो आणि मी म्हणलं अरे आप तो अंदर थे ना, आपको बाहर क्यों गए? उसने कहा नहीं मुझे जस्ट देखना था बिस्किट, बाहर देखना था शॉप में, उधर नहीं है करके. आणि ती मला खोटं बोलले, ते सांगितलं तिथं. आणि मग तिथं तिने ते चहा दिला, मी त्यांच्याशी बोललो 40-45 मिनिटं त्यांच्याशी बोललो मी, आणि ते निघून गेले. त्यांनी काही नाही केलं, मला निघून गेले. मग नंतर मग त्या गावातले लोक तिला त्या मॅनेजरला म्हणले की अच्छा ठीक है, अच्छा है, इसको कुछ नहीं किया उन लोगों ने, तो एक काम करो, इसको बोलो मत कुछ, अदरवाइज ये भाग जाएगा, ये बोलेगा की अरे इसको नाही डर के भाग जाएगा, असं त्यांनी ते सुविशेष तुम्हाला साहजी गोष्ट. आणि तिने मला सांगितलं, ते सांगितलं त्या एवढ्या लोकांच्या मध्ये माझा इसको दिमाग नाही असं करून ती स्टोरी सांगितली. त्याच्यात तिने अजून एक गोष्ट सांगितली की त्याच क्षणी त्याच टाइमला ती घटना घडल्यानंतर 8-8 महिन्यानंतर एक बाई एका लहान मुलीला ऍडमिशनसाठी घेऊन आली. कारण ती म्हणत होती की तिला मैनेजरला की नहीं मुझे इस बच्ची को रखना है, मेरे बाप मर गया, शोहर मर गया, ये हुआ वो हुआ, इसको रखो करके. तर ती काय तयार नव्हती, कारण आमच्याकडे जागा नव्हती, म्हणून ती बरंच प्रयत्न करत होती, फोर्स करत होती. शेवटी मग ती म्हणली की यहाँ पर अधिक निघत होती, तर म्हणली यहाँ पर कोई अधिक भैया है ना ते. तर ते मॅनेजर बोले अच्छा तुम उसके पास जाओगे क्या अभी एडमिशन के लिए, जाओ उसको भी बोलो कुछ नहीं होने वाला, यहाँ पर जगह नहीं, वो भी क्या करेगा. तो उसने कहा नहीं दीदी ऐसी बात नहीं है, मुझे बोलना ये है कि वो आदिक भैया जो है ना, तो यहाँ पर ना मेरा हस्बैंड आया था 8-10 महीने पहले, और मेरा हस्बैंड जो है उसने वो मारने के लिए आया था. तो उसने कहा कौन? उसने कहा कि ऐसा ऐसा है. तो उसने कहा कि वो हिजबुल के साथ था. तो उसने बोला कि वो आया था यहाँ पर उसके दोस्तों के साथ, लेकिन उसने शायद यहाँ पर मतलब देखा तो उसने कुछ नहीं किया उसको. वो वापस आया, वो घर के बाहर आने के बाद उसने मुझे मैसेज दिया, कहीं पर शादी थी, उसने कहा कि एक शादी है तुम वहां पर आ जाओ. और शादी में उसने उसको बोला की देखो मी ऐसे रास्ते पे आया हूं ना, मी अशा रस्त्याने आलेलो आहे की मी आता परत नाही येऊ शकत ना, मी आता परत रिटर्न नाही येऊ शकत, मी ऑलरेडी खूप पुढे गेलेलो आहे. हा पुढे गेलेलो आहे, मी परत येऊ शकतो, पण मला जर काय झालं किंवा मी मेलो कुठं तर आपली जी मुलगी आहे ना ती हा अनाथाश्रममध्ये सुरक्षित आहे, हे ना ऍक्च्युली कमीत कमी हे ना चुकीच्या मार्गावर जाणार नाही. तो नवरा मेल्यानंतर ती आली होती ऍक्च्युली त्या मुलीला घेऊन. आणि प्रश्न मला महत्वाचा विचारायचा असा की 317व्या कलमाविषयी काश्मीरच्या जनतेचं मत प्रतिकूल आहे असं आपलं ऑब्झर्वेशन आहे, परंतु सरकार मात्र एक प्रॉमिस देत आहे की 317वं कलम हे विकासातला अडथळा होतं. मग ते विकासातला अडथळा असल्यामुळे काढलाय, आणि ते काढल्यामुळे विकास होणार आहे असा विश्वास जागा करता येईल लोकांना, आणि तसा झाल्यास ते लोक हे कलमाचा निर्णय स्वीकारतील. करेक्ट. तर मला असं वाटतं त्याला बराच टाइम लागेल, आणि म्हणून हे प्रबोधन जे आहे ना, आणि विकास काही लगेच होत नाही. हा एक्झॅक्टली. कुठलीच गोष्ट म्हणजे मूल सुद्धा बरेच महिने लागतात म्हणजे या समाजामध्ये यायला है ना. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं संयम हा एक सगळ्यात महत्वाचा, आणि तेवढा संयम सगळ्यांना पाहिजे, सगळ्यांनी तेवढा संयम ठेवला पाहिजे, आणि ज्यांच्यासाठी काम करतोय, ज्यांच्यासाठी निर्णय घेतात त्यांच्यामध्ये तो संयम पाहिजे. हे काश्मीरी लोकांमध्ये तो संयम नक्कीच पाहिजे, जो आता अशी सिच्युएशन आहे की आपण सगळं बंद करून ठेवलेलं आहे. आज फोन चालू नाहीये, लँडलाईन चालू झालेले आहेत काही ह्याच्यामध्ये, आणि आमच्या सुद्धा मुलांना सहजासहजी म्हणजे आम्हाला कनेक्ट करता येऊ शकत नाही. सो एक पण ते ठीक आहे. मला असं वाटतं की हा निर्णय घेण्यासाठी असं घेतल्यानंतर काही अपरित घडू नये, आणि म्हणून तो निर्णय घेतलेला आहे. पण मला असं वाटतं की हा निर्णयाचं फळं बघण्यासाठी त्या जम्मू काश्मीर बरोबर आपल्याला खूप इम्पॉर्टंट रिलेशन जे आहेत ते डेव्हलप करावं लागतील, आणि ते कालांतराने डेव्हलप होतील, लगेच सगळे रिलेशन डेव्हलप होणार नाही. पण तिथल्या विकासाला परिस्थिती अनुकूल आहे का? परत सांगतो की जोपर्यंत माणसं आपल्या बरोबर नसतील तर विकास कसं असतं ना की कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये ना पहिल्यांदा सर्व्हायव्हल इज इम्पॉर्टंट, आधी जिवंत राहिलं पाहिजे. सर्व्हायव्हल इज इम्पॉर्टंट, देन यू हॅव टू मॅनेज दॅट सर्व्हायव्हल.
You have to manage that survival, goodwill निर्माण and then you can think about development. Think. You cannot act on development. You can think की आपण डेव्हलपमेंट करू शकतो का, बट सर्वायवल इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी बिलकुल ह्याच्यामध्ये फुल फायरिंग चाललं, त्या फायरिंग मध्ये अरे यार ABCD